नमो नमः. तुम्ही जरा सुरुवात शंका घेतली आता बोलू नका. अथर्वचा अर्थ सांगितला. नाही आता मध्ये बोलू नका. हे सगळं करू मी रेकॉर्डिंग करते म्हणून. ओके. नमस्कार मंडळी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदायी. आपण गणेशाला वंदन केलेलं आहे, सरस्वतीला वंदन केलेलं आहे आणि आता आपण प्रत्यक्ष अथर्व शीर्षावरती विचार करायला सुरुवात करूया. अथर्व शीर्ष पहिले आपण 4 खंड अभ्यासलेले आहेत. आता आज आपण 5व्या खंडाचा विचार करणार आहोत. 5व्या खंडाचं नाव आहे अधिदैवत वर्णनात्मक खंड. अधिदैवत वर्णनात्मक खंड. पहिला जो आपण पाहिला तो अधिदैवत प्रतिपादक खंड होता. अधिदैवत हा शब्द तोच इथे आहे, म्हणजे काहीतरी त्याचा पहिल्या खंडाशी काहीतरी संबंध असला पाहिजे. तो प्रतिपादक खंड होता. हा वर्णनात्मक खंड आहे. गणक ऋषींनी पहिल्या खंडामध्ये अधिदैवताचं प्रतिपादन केलेलं आहे आणि या खंडामध्ये त्याचं वर्णन आपल्याला गणक ऋषी सांगतायत. हा खंड कुठे सुरू होतो? 4था खंड आपण संपवलाय, तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी इथे संपला आणि 5वा आता या ठिकाणी सुरू झाला. सर्वं जगरिदं त्वत्तो जायते सर्वं जगरिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगरिदं त्वयिलयमेष्यति सर्वं जगरिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि. इथपर्यंत 5वा खंड आहे. तर आज ह्या एवढ्या भागाचा आपण विचार करणार आहोत. सर्वं जगरिदं त्वत्तो जायते, सर्व जग जे आहे तुझ्यामुळेच उत्पन्न होतं. हे असं ऐकल्यानंतर आपल्याला साहजिक पहिल्या खंडाची आठवण होते. त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि. आता मग पहिल्या खंडामध्ये सांगून झालेलं आहे तरी आपल्याला परत इथे का सांगायचं आहे याच्यावर विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की मानवाला परमेश्वरांनी एक छान देणगी दिलेली आहे, स्मरणाची, आणि त्याच्याबरोबर विस्मरणाची पण. विस्मरणाची देणगी दिली नसती तर आपण आजपर्यंत काहीच विसरलो नसतो. जे काही घडलं आहे ते काहीही विसरलो नसतो. आपल्याला बघा, माणूस पण खूप दिवसांनी भेटला तर आपल्याला कळतं की चेहरा ओळखीचा आहे, पण आपण विसरतो त्याचं नाव किंवा तो कुठे पाहिला आहे, कुठे आपली ओळख झाली हे आपण विसरतो. चेहरा ओळखीचा वाटतोय पण मला नाव नाही सांगता येत किंवा कुठे आपण भेटलो तो हे माझ्या नाही लक्षात येते असं आपण म्हणतो. म्हणजे विस्मरण पण आपल्याला आहे आणि ते पण आवश्यक आहे तेवढंच. नाहीतर आत्तापर्यंत लहानपणापासून आपण जन्माला आल्यापासून जे काही आपण सगळं पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्यातलं काही जर विसरलं नसतो तर डोक्याला किती जंजाळ झालं असतं आपलं. त्यामुळे विस्मरणाची देणगी ही सर्वणापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाची आहे की काही गोष्टी काळाच्या ओघामध्ये आपण काही कालांतराने त्या आपण विसरून जातो आणि ते विसरलंच पाहिजे. का सगळ्याच गोष्टी अखंड लक्षात ठेवायच्या नाहीत. ज्या लक्षात ठेवण्यासारख्या असतात त्याच ठेवायच्या किंवा त्या आपोआप लक्षात राहतात आणि विसरण्यासारख्या आपोआप विसरल्या जातात. ही सुद्धा एक किमयाच आहे, हरकत नाही. तर चत्वारि वाक्पदानीपर्यंत हा 4था खंड आहे. तर पहिल्या खंडाचा आणि या 5व्या खंडाचा म्हणजे आजच्या खंडामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे, काहीतरी साधर्म्यसुद्धा आहे. आणि काही दिवसांनी असं होतं बघा, आपण एक व्याख्यान ऐकलं, आपण आपलं व्याख्यान घेतोय म्हणून मी व्याख्यान सांगते आहे. पहिला खंड आपण अभ्यासला आहे. पहिल्या खंडातलं आत्ता आपल्याला सगळं आठवत आहे का? नाही आठवत. कारण कालांतराने आपण हळूहळू काही गोष्टी विसरतो. कोणत्याही गोष्टीचा इफेक्ट जो असतो ना, हा शास्त्रज्ञांच्या नुसार 48 तास त्याच्यावर आपला पगडा असतो. आपल्या बिंदूचा, बुद्धीचा, विचारांचा. हळूहळू ते कमी कमी होत जातं. म्हणून निवडणुकीचा प्रचार 48 तास आधी थांबवतात. 48 तास आधी थांबवला जातो कारण मग ते डोक्यात जे असतं प्रभाव तो 48 तासामध्ये कमी होऊन जातो आणि म्हणून त्याला हे कारण असतं. आता वाङ्मय रूप आपण गणेशाचं बघितलं, चिन्मय रूप बघितलं, सच्चिदानंद रूप बघितलं, ज्ञानमय रूप बघितलं, विज्ञानमय रूप बघितलं 4था खंड अभ्यासताना. आता थोडंसं आपल्याला पुढे जायचं आहे 5व्या खंडामध्ये. त्याचं कारण असं की अत्युच्च तत्त्वज्ञानाचं सार हे गणपती अथर्व शीर्षामध्ये आहे आणि ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. एखाद्या व्यक्तीला त्रिभुवनाचं राज्य जरी प्राप्त झालं, सगळी सत्ता हातामध्ये आली, त्रिभुवनाचं राज्य म्हणजे त्रिभुवनाचा तो राजा झाला, सत्ता आली, संपत्ती आली, पद आलं मोठं, सगळे मान देत आहेत त्याला. पण हे सगळं जरी असलं, सत्ता संपत्ती हे सगळं जरी असलं तरीसुद्धा परमार्थाची वाटचाल ज्याला करायची आहे त्याला ही सत्ता संपत्ती उपयोगी पडत नाही. मग त्याला उपयोगी काय पडतं? तर परमार्थाची वाटचालच त्याला उपयोगी पडते. सत्ता आहे, मी राजा आहे, माझ्याकडे भरपूर साम्राज्य आहे, भरपूर पैसा आहे, पण तो परमार्थाच्या वाटचालीकडे माणसाला घेऊन जात नाही. त्याला घेऊन जाण्यासाठी परमार्थाची वाटचाल उपयोगी
तीच उपयोगी परमार्थाकडे वाटचाल करण्यासाठी ती चालत नाही. मग त्याला काय लागतं परमार्थाकडे जायला? तर परमार्थाकडे जाण्यासाठी लागतं निखळ शुद्ध असं आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, आत्मोन्नती, आत्मज्ञान हे आवश्यक आहे. स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. परवा मोबाईलमध्ये एक मेसेज आला होता, अपने आप को ढूंढ लो बाकी सब गूगल में मिलता है. स्वतःला शोधा, मी कोण आहे, मला काय करायचं आहे, मी कसा आहे. आपण आपल्याला शोधा, बाकी सगळं शोधायला गुगल आहेच. त्याच्यातून आपल्याला काही मिळू शकतं. गुगलवरती एक गाणं पण मला आलं होतं, गुगलम शरणम व्रज, गुगलला शरण जा सगळं काही सापडेल. पण स्वतः कधी सापडणार? मी मला शोधायचं आहे हे आपल्याला गुगल नाही सांगणार. हे आपलंच आपल्याला शोधून काढायचं आहे. आपणच आपला उद्धार करायचा आहे. आपणच आपली उन्नती करायची आहे. आपणच आपली प्रगती करायची आहे आणि पुढची वाटचाल चालू ठेवायची आहे. हे ज्याला समजलं तो अथर्वशीर्षासारख्या स्तोत्रांचा ध्यास घेतो आणि त्याच्याच मार्गाने तो जायला लागतो. भारतीय तत्त्वज्ञानाचं सारभूत स्तोत्र म्हणजे गणपती अथर्वशीर्ष हे मी नेहमी सांगते. हे आपल्याला सार जे आहे हे ऋषीमुनींनी आपल्याला 2 प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. हे 2 प्रकार कुठले? शब्द थोडेसे कठीण आहेत समजायला. अन्वय आणि व्यतिरेक या 2 पद्धतीने ऋषींनी आपल्याला हे समजावून सांगितलेलं आहे. आता याचा आणखीन सोपा अर्थ करून आपण जरा प्रयत्न करूया की अन्वय म्हणजे इति आणि व्यतिरेक म्हणजे नेती. हे 2 शब्द आपल्याला माहिती आहेत, इति आणि नेती. इति म्हणजे अन्वय आणि नेती म्हणजे व्यतिरेक. या 2 पद्धतीने समजावून सांगितलं. आपण आधी थोडा इतिचा विचार करूया, कारण आपण सगळी प्रपंच करणारी सामान्य माणसं आहोत. त्यामुळे आपण इतिकडून नेतीकडे जाणार आहोत. आणि संत महात्मे जे असतात ते नेतीतच असतात. त्याला इतिकडून नेतीकडे जावं लागत नाही, ते नेतीतच असतात. आपण मात्र इतीत असतो. म्हणून इतिचा विचार आधी करूया. दुसरा सोपा पद्धत की एक अन्वय म्हणजे होकारात्मक विधान आणि व्यतिरेक म्हणजे नकारात्मक विधान. आता होकारात्मक विधान कसं, तेच नकारात्मक 2 पद्धतीने कसं मांडायचं? हा मोबाईल आहे, मी काय म्हणणार, ही वस्तू किंवा हा मोबाईल हा माझा आहे. याचा दुसरा अर्थ नकारात्मक कसा होतो की हा वस्तू तुझी नाही. अर्थ दोघांचा एकच झाला, पण एक विधान होकारात्मक आहे, एक नकारात्मक आहे. जे होकारात्मक विधान आहे ते इति आहे, नकारात्मक विधान आहे ते नेती आहे. या पद्धतीने हळूहळू आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. होकारात्मकमध्ये काय असतं? भक्ती आणि आनंद असतो, ज्या मार्गाने आपल्याला जायचं आहे सामान्य माणसांनी. आणि नेतीमध्ये काय असतं? विवेक आणि वैराग्य असतं. विवेक आणि वैराग्य हे जे 2 खांब आहेत हे नेतीकडे आपल्याला घेऊन जाणार आहे. जो मुळातच नेती आहे त्याला विवेक असतोच आणि वैराग्यही त्याला आपोआप प्राप्त होतो त्याच्या साधनेमुळे. पण आपल्यासारख्याला ते व्हायला वेळ लागतो. हा त्याच्यामध्ये फरक आहे. आता आपण प्रपंच करणारी माणसं जी सगळी आहोत ही आपण इतिपासून नेतीपर्यंत जाणार आहोत. एकदम आपल्याला नेतीकडे जाता येत नाही, तेवढी आपली योग्यता नाही, तेवढं आपलं कर्तृत्व नाही, त्याच्यामुळे आपण जात नाही. मग आपण काय करतो इति म्हणजे? तर आपण सगळी संसार करत असताना आपण सगळं साठवत जातो. स्थावर इस्टेट पाहिजे, जंगम पाहिजे, पैसा पाहिजे, धन पाहिजे, धान्य पाहिजे, जागा पाहिजे, सुवर्ण पाहिजे, हे सगळं हवं मला, हे सगळं मला हवं. आणि हे जेव्हा सगळं आपल्याला मिळतं तेव्हा असं वाटतं की आता मी सगळं भरून पावलं, मला सगळं काही मिळालं, आता मला काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. वयाची 60-70 वर्ष झाली. 60-70 वर्षामध्ये मी भरपूर पैसा मिळवला, कष्ट केले पण मिळत. बाकी सगळं कौटुंबिक सुख मला प्राप्त झालं, मला राहायला चांगलं घर आहे, मुलं बाळं सगळे आपापल्या संसारात सुखाने नांदलेले आहेत. बस माझं आयुष्याचं कर्तव्य संपलं, आता माझं झालं सगळं. पण हे सगळं जेव्हा होतं, पूर्ण होतं, ते मला सगळं मिळालं, पण हे मिळताना काय झाले, मला त्रिविध तापांचे चटकेसुद्धा भोगावे लागले. सगळं काही सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही. आणि मग जेव्हा असे तापांचे चटके बसतात तेव्हा कधी कधी आपल्याला उदास व्हायला होतं की अरे एवढं सगळं मी चांगलं केलं तरीसुद्धा मला हा त्रास का, मला हे ताप का होतात? कधी आध्यात्मिक, कधी अधिभौतिक, कधी अधिदैविक असे ताप का होतात मला? काय कारण असेल? म्हणून मला हे असं होतं. मग आपल्याला जाणवायला लागतं हळूहळू की मी जे आत्तापर्यंत इति करत राहिलेलो आहे त्या इतिच्या पलीकडे काहीतरी आहे, त्यापर्यंत मला पोचलं पाहिजे, म्हणजे माझं हे सगळं नाहीसं होईल आणि मला शांतता मानसिक जी हवी आहे ती मिळेल. मग हे इतिच्या पलीकडे जे आहे ते काय आहे? तर इतिच्या पलीकडे जे काही आहे तेच नेती आहे, जे आपल्याला अजून समजत नाही ते आहे. इतिच्या पलीकडे जे आहे ते नेती आहे आणि त्यालाच ऋषींनी वेदांच्या रूपामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. तेच ऋषीमुनींनी ब्रह्मदेवाच्या निद्रिस्त अवस्थेतून आलेलं जे ज्ञान बाहेर आहे ते म्हणजे वेद आहे.
आणि त्याला वेद म्हणतात. ऋषींनी त्याला नेती असं म्हटलेलं आहे. आणि ते समजून जर आपल्याला घ्यायचं असेल तर प्रपंचाकडून आपल्याला परमार्थाकडे जायला पाहिजे. त्याशिवाय हे नेती समजून घेता येत नाही. मग प्रपंचाकडून आपल्याला परमार्थाकडे जायचं आहे. पण हे होण्यासाठी प्रपंच जर चांगला झालेला असेल तर माणूस परमार्थाकडे वळतो, की मी पूर्ण समाधानी आहे, आता माझं सगळं झालं, आता मी परमार्थाकडे वळायला हरकत नाही. म्हणजे सगळं झाल्यानंतर परमार्थाकडे वळावं असं नाही आहे. परमार्थ संसार करता करता सुद्धा परमार्थ करावा. पण तो आपल्याला जमला नसेल तर तेव्हा मग आठवण होते की अरे मी आतापर्यंत सगळं केलं ते माझ्यासाठी केलं, मी परमार्थ काय केला, काहीच केला नाही. पण संसारामध्ये माणूस समाधानी असला तर परमार्थाचा तो विचार करू शकतो. नाहीतर त्या संसारातल्या गुरफटण्या चक्रामध्ये सापडलेला असतो, त्याला नेतीचा विचारच करायला वेळ मिळत नाही, जबाबदारी संपतच नाही, संसार सुटत नाही, परमार्थ घेता येत नाही. अशा चक्रामध्ये आपण कधी कधी सापडतो. म्हणून मग वृत्ती एकदम अशी आज इतीकडे आहे उद्या नेतीकडे जाते असं होत नाही. हळूहळू हा मार्ग आपल्याला पत्करायचा आहे की इतीकडून आपल्याला नेतीकडे जायचं आहे. म्हणजे काय तर आपल्याला भौतिक सुखाकडून पारमार्थिक सुखाकडे जायचं आहे. भौतिक सुख हे मर्यादित आहे, ते शाश्वत नाही आहे. पण पारमार्थिक सुख जे आहे, पारमार्थिक आनंद जो आहे हा शाश्वत आहे. म्हणून आपल्याला त्याच्याकडे जायचं आहे, आत्मसाक्षात्काराकडे जायचं आहे. ही जी अन्वय पद्धत आहे ही गणेश विद्या. आता आपण अधिदैवक वर्णनात्मक खंड बघतो आहोत. त्यामध्ये गणक ऋषींनी 5व्या खंडामध्ये हे आपल्याला अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आता आपण थोडासा परमार्थ बघूया. व्यतिरेक म्हणजे काय ते बघूया. की मगाशी मी निषेधात्मक विधान सांगितलं की हा मोबाईल तुमचा नाही, म्हणजेच हा माझा आहे. माझा आहे, तुमचा नाही. एक होकारात्मक विधान, एक नकारात्मक विधान, दोघांचा अर्थ एकच झाला. दोघांचा अर्थ एकच आहे. मग ही जे नेती, आपण इतिवाली माणसं, नेतिवाली जी माणसं असतात ना, ती मुळातच आरूढ ज्ञानावरच झालेली असतात. आपल्याला ज्ञानमार्गाकडे हळूहळू आपण जातो आहोत, पण ही मुळातच ज्ञानमार्गावर आरूढ झालेली असतात, ज्ञानावर आरूढ झालेली असतात. आणि म्हणून ती सुरुवातीपासूनच नेती नेती असं म्हणत असतात. आणि नेतीचं स्वरूप हे आत्मज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्याला उलगडावं लागतं. आणि मग या भावने त्याला समजायला लागली की मग तो हळूहळू त्याला ब्रह्मविद्या, आत्मविद्या याकडे तो वळायला लागतो. आणि नंतर तो इतीकडे जातो, नेतीकडून इतीकडे जातो. नेती हे त्याचं पहिलं आहे आणि मग इती आहे. मग हा मनुष्य इतीकडे गेला किंवा नेतीमध्ये असला तरी सुद्धा तो परमार्थात आत्मसाक्षात्कार ज्याला झालेला आहे, ती व्यक्ती, तो मनुष्य त्या ठिकाणी थांबत नाही. त्याला आणखीन पुढे जायचं असतं. झालं, आता मला नेती कळलं, आता बस झालं असं नाही. तो तिथे न थांबता त्याला आणखीन पुढे कुठेतरी जायचं आहे हे त्याला वाटत असतं सारखं. आणि त्या पहिल्यापेक्षा मला आणखीन एक पायरी अवघड चढून पुढे जायचं आहे. म्हणजे नेतीपेक्षा सुद्धा अवघड पायऱ्या एक एक चढून चढून मी वर जाणार आहे असा त्याने निश्चय केलेला असतो. आणि या अवघड पायऱ्या म्हणजे काय आहेत? तर अवघड पायऱ्या म्हणजे ही गणेशाची विविध रूपं आहेत, जी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. 4थ्या खंडात पण आपण बघितलंय, वाङ्मय रूप आहे, चिन्मय रूप आहे, सच्चिदानंद रूप आहे, ज्ञान रूप आहे, विज्ञान रूप आहे. ही गणेशाची विविध रूपं समजून घेणं ह्याच नेतीच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत पुढच्या. पुढे माणसाला कुठेही थांबायचं नाही, हे काय लक्षात ठेवायचं की आता मी थांबतो, आता माझं सगळं झालं नाही, अजून काहीतरी शिल्लक आहे, अजून काहीतरी शिल्लक आहे, अजून मला हे प्राप्त झालेलं नाही आहे, अजून मला हे मिळवायचं आहे. हे बाबतीत कुठली पाहिजे? या ज्ञानाच्या बाबतीत ही हाव पाहिजे माणसाला, बाकीच्या बाबतीत नको, भौतिक सुखांच्या बाबतीत नको. तर मला ज्ञानविज्ञानमय गणेशाचं जे रूप आहे हे समजून घेण्यासाठी मला एक एक पायरी आणखीन वर जायचं आहे. तेव्हा कुठेतरी मला तो गणेशाचं रूप, गणक ऋषींनी जे सांगितलेलं आहे हे हळूहळू मला कुठेतरी समजायला लागतं. आणि हेच आपल्याला रूप सगळं गणक ऋषी 5व्या अध्यायामध्ये समजावून सांगतायत. सुरुवातीलाच ते म्हणतायत की सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण झालेलं आहे. तुझ्यापासून म्हणजे कोणापासून? आपण असं म्हणतो की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. मग इथे गणक ऋषी गणेशाचं काय म्हणतायत असं? तर ब्रह्मदेवापासून हे जग निर्माण झालं म्हणजे त्याच्याकडे निर्मितीचा गुण आहे. आपल्याला तीन माहिती आहेत अवस्था: उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली, विष्णू त्याची स्थिती राखतो आहे आणि शिव त्याचा प्रलयाचा रूपाने नाश करून पुन्हा सृष्टीची निर्मिती होणार आहे. हे सत्य आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फक्त ते त्याला वर्ष किती लागणार हे मी पुढे सांगणार आहे. पण त्यासाठी जो वेळ लागतो ते आपण बघू शकणार नाही, एवढं आयुष्य आपल्याला नाही आहे. आणि ते आपल्याला बघावं अशी इच्छाही नाही आहे, कारण इतकी वर्ष कोण राहणार, जगणार कोण? पण आपण आतापर्यंत म्हणतो की 3 युग संपली आणि आता 4थं कलियुग सुरू झालेलं आहे. मग ह्याच्यात सुद्धा कुठेतरी प्रलय होऊन ह्याचा सुद्धा नाश होणारच आहे. ते शेवटी प्रलयाच्या वेळी मी सांगते आहे.
पण निर्मितीचा गुण हा रजोगुण आहे. तुझ्यामुळेच विश्वाची धारणा झाली, विष्णू रूपाने तू रक्षण करतोयस या सृष्टीचं, ही स्थिती आहे. आणि मग शिवाच्या रूपाने सृष्टीचा नाश करणार आहे, हा लय आहे. ही उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्याला सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 प्रकारे सुद्धा आपण म्हणू शकतो. मग शिवाचा हा तमोगुण आहे. म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या 3 अवस्था, सत्व, रज, तम हे 3 गुण या अवस्थांमध्ये आणि 3 गुणांमध्ये गणेशाचीच अनुभूती येते आपल्याला, असं गणकऋषी आपल्याला याच्यामध्ये सांगतात की उत्पत्ती, स्थिती, लय म्हणजे पण तूच आणि सत्व, रज, तम म्हणजे पण तूच. मग कुठे कोणता गुण वापरायचा आहे त्याला माहिती आहे, किंवा ब्रह्मदेवाकडे कोणता गुण आहे गणेशाने जाणलेला आहे, म्हणून त्यांना ती कामं त्यांनी दिलेली आहेत. आता आपण असं म्हणतो की तमोगुण हा चांगला नाही, माहिती आहे, रजोगुण बरा आहे त्यातल्या त्यात, तमोगुणापेक्षा बरा, पण सत्वगुण इतका चांगला पण नाही, म्हणजे तो बरा आहे आणि सत्वगुण मात्र चांगला आहे. मग तो तमोगुण हवाच कशाला आपल्याला, तो नसला तर काय होईल. पण असं होत नाही. सत्वगुण जसा असतो तसा रजोगुण पण असतो आणि तमोगुण पण असतो. रजोगुणी ब्रह्म आहे, तमोगुणी शिव आहे आणि अर्थात विष्णू जो आहे ह्याचा कुठला गुण राहिला, रजोगुण आहे. हे सगळे गुणांचे आहेत. मग हे सगळं जे आहे हे निर्माण कोणी केलं, हे 3 गुण, 3 अवस्था, 3 देव, हे सगळं गणेश ओंकार रूपी गणेशातून हे सगळ्याची निर्मिती झालेली आहे. म्हणून सर्वंजगरिदन प्रत्यो जायते, तुझ्यापासून ही सगळी उत्पत्ती झाली आहे. 3 अवस्था, 3 गुण हे तुझ्यापासून निर्माण झालेले आहेत. म्हणून त्याला असं म्हणतात गणकऋषी, ओंकारातून निर्माण झालेलं आहे विश्वाची व्यवस्था लावण्यासाठी. बघा, आपल्या कुटुंबामध्ये 4 माणसांचं, 5 माणसांचं कुटुंब आहे, त्याची व्यवस्था लावण्यासाठी सुद्धा प्रत्येकाला काही ना काहीतरी जबाबदारी उचलावी लागते, पेलावी लागते. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा असंच असतं, एका माणसाचं काम नसतं कुठलंही, प्रत्येकाला तिथे काहीतरी आपला हातभार लावावा लागतो, तेव्हा ते कार्य घडून येतं. मग एवढी मोठी सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली, गणेशाने निर्माण केली, कोणीही निर्माण केली असं आपण समजूया. पण त्या विश्वाची, सृष्टीची निर्मिती केल्यानंतर त्याची पुढे ती राखायला हवी का नको, त्याची स्थिती राखायला हवी आणि कालांतराने नष्टही व्हायला हवी. मग हे कोणी माणूस एकटा जसं करू शकत नाही सगळी कामं, तसा गणेशसुद्धा एकटा नाही करू शकणार, किंवा एकटा करू शकणार नाही म्हणण्यापेक्षा ती जे ब्रह्मा, विष्णू, महेश आहे त्याला काहीतरी काम हवं की नाही. एखाद्या माणसाला काम येत असतं पण काय करायचं सुचत नाही, तेव्हा काय करतो, दुसरा माणूस त्याला सांगतो तुला नाही हे काम कर, हां चालेल ठीक आहे, मला सांगा, मला आपण करणार नाही पण तुम्ही मला सांगितलं की मी तेवढं काम नक्की करेन, असं आपण म्हणतो. काय गं, तुला काय मदत हवी आहे का माझी, सांगा मला, म्हणजे मग ठीक आहे मी तुला हे काम देते, एवढं तू कर, परत चालेल की परत तुला सांगते. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाने काही ना काहीतरी काम करत राहिलं पाहिजे. आणि म्हणून बाळाचा जन्म आपल्या घरामध्ये होतो असं समजूया आपण. बाळाचा जन्म घरात झाला म्हणजे काय झालं, उत्पत्ती झाली, बाळ जन्माला आलं. पण त्याची नंतर स्थिती राखायला लागते ना, झाल्यानंतर पुढे त्याची काळजी घ्यावी लागते. मग ही पण आपल्याला घ्यायची आहे, तशी सृष्टीची घ्यायची आहे. जशी बाळाची आपण घेणार आहोत आपल्या घरातल्या, तशी ब्रह्मदेवाचं, गणेशाचं, जे आपण कोणाचं मानू त्याचं हे सृष्टी म्हणजे बाळ आहे. मग त्या बाळाची काळजी नको का घ्यायला, मग ती घेणार कोण, तो घेणार विष्णू. जशी घरातल्या बाळाची काळजी आई वडील घेतात, घरातले आणखी इतर माणसं घेतात, तशी आहे. आता जन्माला आलेलं बाळ असू दे किंवा सृष्टी असू दे, जन्माला आलेलं घरात जे बाळ आहे ते जन्माला आलं म्हणजे ते वाढणारच आहे. जातस्यही ध्रुव मृत्यू, जो जीव जन्माला आलो तो मरतो हे जसं सत्य आहे, तसं जन्माला आलेला जीव वाढतो हे सुद्धा सत्य आहे. मग तो कुठलाही जीव असू दे, कुठेही तो असू दे, पण तो वाढतो. मग आपल्याला नुसती वाढ नको आहे, आपल्याला त्या घरातल्या बाळाचं नेटकं विकसन व्हायला हवं आहे. वाढ आणि विकास याच्यामध्ये हाच फरक असतो. वाढ कशीही होत असते पण विकास कसाही होऊन चालत नाही. विकास म्हणजे जाणीवपूर्वक झालेली वाढ. ती वाढ होण्यासाठी आपण खूप काळजी घेत असतो, मग त्याचा बाळाचा विकास होतो. म्हणजे जाणीवपूर्वक केलेली वाढ, प्रत्येक गोष्टीची चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी केलेले प्रयत्न, हा विकास. मग त्या बाळाचा जो विकास होत असतो त्यासाठी परमेश्वरी योजना आहे. तो असा सहजासहजी सगळ्याचा विकास आपोआप होत नाही, की परमेश्वराने त्यात सुद्धा लक्ष घातलेलं आहे. उदाहरणार्थ बाळ जन्माल्यानंतर त्याचे सगळे अवयव हळूहळू वाढत जातात. हात छोटे जेवढे असतात त्याच्यापेक्षा वाढ झाल्यावर खूप मोठे होतात, पाय लांब होतात. पण नाक होतं का तसं मोठं, नाही होत ना. हात जसे मोठे होतात त्या हाताची लांबी जशी वाढते तशी नाकाची पण वाढली तर काय होईल, विचित्र वाटेल. दात वाढले असे भरपूर, काय होईल, नाही चालणार. डोळे असे मोठे होत गेले किंवा असे बाहेरून वाढले तर कसं दिसेल, नाही दिसणार. मग ही काळजी कोणीतरी घ्यायला हवी, ती परमेश्वराने आधीच घेतलेली आहे. वाढ होताना कोणत्या गोष्टींची शारीरिक वाढ व्हायला हवी
हे विचारपूर्वक त्याने केलेलं आहे. ते हात वाढू दे, पायाची लांबी वाढू दे, पण नाक जास्त वाढू नको, दात मोठे आणखीन व्हायला नको, ते तोंडाच्या बाहेर आले तर कसे दिसतील, डोळे बटबटीत कसे दिसतील, किंवा डोळे असे असे इथून वाढले, कान असे इथून वाढत गेले तर कसं दिसेल, विद्रूप दिसेल की नाही. आणि त्याचा त्रास होईल बघणाऱ्याला, त्या माणसाला स्वतःला त्याचा त्रास होईल. म्हणून ही वाढसुद्धा काबूत ठेवायला लागते. कोणत्या अवयवांची वाढ किती व्हायची हे ठरलेलं असतं. उंची ताडमाड केवढी तरी 10 फूट उंच माणूस कधी असतो का? तो तसा एखादा दिसला, 7 फूट एखादा दिसला तरी आपल्याला म्हणतो ना, ही काय उंची आहे याची, असं होतं आपल्याला. किंवा एखाद्याची वाढलीच नाही तर आपण त्याला खुजा म्हणतो, त्याची उंचीच वाढली नाही, म्हणजे काहीतरी संतुलन बिघडलं त्याचं, म्हणून असं झालं. मग त्यासाठी त्यांना काबूत ठेवण्यासाठी हे सगळे प्रयत्न आपण करत असतो. आणि परमेश्वराची योजना असतेच की आपण किती म्हटलं तरी जो अवयव जेवढा वाढायचा तेवढाच वाढतो, आणखीन वाढत नाही, आणि तो वाढून चालणारही नाही. मग तसेच या 3 देवांना काम दिलेलं आहे गणेशाने, की उत्पत्ती करून झालेली आहे. ब्रह्माने उत्पत्ती केली, आता तुझं काम झालेलं आहे. विष्णूला सांगितलं आता तू स्थिती सांभाळायची आहे, आणि शिवाला सांगितलं तू प्रलय करायचं, पुन्हा सृष्टीचा नाश करायचा आहे, निर्माण करायला परत मी आहेच, परत निर्मिती होणारच आहे. अशा पद्धतीने सृष्टीमध्ये पण आपल्याला गोष्टी दिसतात. सृष्टीमध्ये आपलं साधं समोर बघितलं तरी आपल्याला अनेक वनस्पती दिसतात. सगळ्या वनस्पती सारख्या वाढतात का? नाही. काहींचं आयुष्य थोडं असतं. त्या आज यावर्षी आलेली वनस्पती पुढच्या वर्षी नष्ट होते. तिचं आयुष्य तेवढं, तिची वाढ तेवढीच व्हायची हे ठरलेलं आहे. पण काही वनस्पती ज्या आहेत, वृक्ष जे आहेत, हे पिढ्यानपिढ्या असतात. आजोबांनी लावलेले आंबे जे आहेत ते नातू खातो, म्हणजे 3 पिढ्या ते झाड राहतं की नाही. वडाचं झाड पण दीर्घायुषी आहे, त्याचं आयुष्य पुष्कळ आहे. मग अशी ते पण ठरलेलं आहे कुठलं झाड किती वर्ष जगणार. कालांतराने मग त्या झाडाला काय होतं, आंबे येईनासे होतात, आणि मग आपण म्हणतो झाड वटलं, आणि मग ते हळूहळू त्या झाडाचा नाश होतो, म्हणजे ते झाड नष्ट होतं. आता हे लावलेलं झाड आहे, हे माझ्या देखत लावलेलं असेल की नाही मला माहीत नाही, माझ्या देखत नष्ट होईल की नाही हेही मला माहीत नाही, पण त्याचं आयुष्य ठरलेलं तेवढंच ते जगणार आहे. कालांतराने तेही नष्ट होणार आहे. म्हणजे ही सगळी जी आहे व्यवस्था सृष्टीची, ही त्याने ठरवून ठेवलेली आहे. आणि मग तसंच सत्वरजतम या गुणांचं संतुलन आणि उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्थांचं संतुलन गणेशाने आपल्या हातामध्ये ठेवलेलं आहे. ओंकार रूपी गणेशाने ठरवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ते गुण ज्या ज्या देवाकडे आहेत ते काम त्यांच्यावर सोपवलेलं आहे. एकमेकांच्या ढवळाढवळ करायची नाही. तुझं काम तू करायचं, प्रत्येकाने आपलं काम चोख बजावायचं, आणि त्याप्रमाणे ते आजपर्यंत चालू आहे. आता व्यक्ती या शब्दाकडे आपण जरा येऊया. व्यक्ती, आपण प्रत्येकजण व्यक्ती आहोत. व्यक्ती म्हणजे काय नक्की? आपण म्हणतो माणूस, एक माणूस, एक व्यक्ती. पण ती व्यक्ती का? तर ती व्यक्त होते म्हणून ती व्यक्ती. जी व्यक्त होते ती व्यक्ती. आता आपण सगळे इथे व्यक्त स्वरूपामध्ये बसलेलो आहोत. माझं वय 60 वर्ष आहे, कोणाचं 65, 62, 70, 75 आहे. त्यापूर्वी 60 वर्षाच्या अगोदर मी कुठल्या स्वरूपात होते? मी अव्यक्त होते. आपण सगळेच काही वर्षापूर्वी आपण सगळे अव्यक्त होतो. आता ह्याच्यानंतर काही वर्षांनी 15, 20, 25, 30, 40 वर्षांनी आपणही सगळे परत अव्यक्त होणार आहोत. शरीराने आपण दिसणार नाही. जेव्हा एखादी वस्तू, मनुष्य जेव्हा व्यक्त होतून आपल्यासमोर येतो तेव्हा तो आपल्याला दिसतो. म्हणजे आत्मा शरीर जेव्हा धारण करतो तेव्हा तो व्यक्त स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो. आणि मग जेव्हा आत्मा सोडून जातो तेव्हा ते शरीर आपण नुसतं ठेवतच नाही, त्याचं काय करायचं तेही ठरलेलंच आहे. ते होत राहतं, म्हणजे तो अव्यक्त झाला, म्हणजे तो आपल्याला तर दिसणार नाही. शरीररूपी जे आहे ते दिसणार नाही. आत्मा नष्ट झालेलाच नाही आहे, तो अमरच आहे. असं ही सगळी योजना त्याची आहे. म्हणजे जन्माच्या आधी आणि मृत्यूनंतर आपण अव्यक्त आहोत. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण सगळे व्यक्त आहोत, म्हणजे आपण दिसत आहोत एकमेकांना. हे सगळं आपल्याला समजायला जेव्हा लागतं तेव्हा मग आपल्याला काहीतरी वाटतं की हां, खरंच याच्या पलीकडे काहीतरी आहे, आणि ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि मग आपण या पातळीवर येतो की ब्रह्म सत्य आहे आणि हे सगळं जग मिथ्या आहे. मी जे सगळं माझं केलेलं आहे हे मात्र माझं काहीही नाही. जाताना मी काहीही बरोबर नेणार नाही. सगळं इथे ठेवून द्यायचं आहे आपल्याला, काहीही न्यायचं नाही बरोबर. मग कळायला लागतं की अरे खरंच आहे. इतके दिवस आपण सगळे संसार करताना सगळ्याची बेरीज करत राहिलो, अधिक करत राहिलो, आणि आता ते सगळं हळूहळू वजा होऊन जाणार आहे. अशा तऱ्हेने हे सगळं अशाश्वत आहे, आणि शाश्वत फक्त एकच आहे की ते म्हणजे ब्रह्म आहे. भगवद्गीतेकडे जाऊया आपण. कुरुक्षेत्रावरती
धर्मयुद्ध सुरू होणार आहे. अर्जुन आहे रथावर आरूढ झालेला, भगवंत त्याच्याबरोबर आहेत. प्रत्यक्ष त्या रणभूमीवर अर्जुनाचा रथ पोचलेला आहे. श्रीकृष्ण सारथ्य करतायत आणि समोर बघितलं अर्जुनाने, आणि काय अवस्था झाली त्याची. सिदंती मम गात्राणी, हात त्याचे सगळं सरपडायला लागले. वेपतुश्च शरीरे मे, माझं शरीर कंप पावायला लागलं. मुखंज परिशुष्यते, मुखाला घशाला तोंडाला कोरड पडली. गांडीव संसते हसतात, हातातलं गांडीव गळून पडायची वेळ आली. मला युद्ध करायचं नाही. भ्रमती वचमे मनहा, माझ्या मनाला भ्रम झालेला आहे, तेव्हा आता मी हे युद्ध करू शकत नाही. गलित गात्र झाला विचार, काय करायचं. भगवंत होते जवळ, भगवंताने ओळखलं हे असं होऊन चालणार नाही, हे धर्मयुद्ध आहे, सत्याच्या बाजूने चाललेलं युद्ध आहे, हे झालंच पाहिजे आणि त्या सत्याचाच जय झाला पाहिजे. पण म्हणून भगवंताने अर्जुनावर सक्ती केली नाही की तुला लढायलाच पाहिजे, ऐक माझं आणि लढायला सुरुवात कर, असं नाही केलं. त्याच्या मनामध्ये जो कल्लोळ उठला होता, जो भ्रम झाला होता, तो दूर करण्याची भगवंताला गरज वाटली आणि भगवंतानी तो सगळा त्याच्या मनातला भ्रम जो होता हा दूर केला. कसा दूर केला. ती वस्तू नाही आहे, ही वस्तू इथून मी उचलून दूर ठेवली, गेली वस्तू निघून, असं नाही आहे. हा मनाला झालेला भ्रम आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर झालेला आहे. शरीर त्याचं जे कंप पावायला लागलं, घशाला कोरड पडली, हा मनाला झालेल्याचा परिणाम आहे. मग आता भगवंतानी त्याला उपदेश केला. भगवंतानी त्याला 18 अध्याय गीतेचे सांगितले, 700 श्लोक सांगितले आणि त्याच्यातून त्याचं कर्तव्य काय आहे ते त्याला जाणीव करून दिली की तुझं कर्तव्य आत्ता काय आहे, हे तुला करायला हवं आहे, ही जाणीव करून दिली. पण भगवंताने तू युद्ध कर असं सांगितलं नाही. शेवटी त्याला भगवंत असं सांगतात की माझ्या परीने मी तुला समजवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे, इति गुह्यतम गुह्य असं ज्ञान मी तुला दिलेलं आहे. आता तू विचार कर की तुला नक्की काय करायचं आहे. मी सांगतो म्हणून युद्ध करायचं नाही. तुला वाटलं पाहिजे की आता मला खरंच युद्ध करण्याची गरज आहे. ते सांगताना भगवंतांनी त्याला व्यक्त आणि अव्यक्त ही उदाहरणं दिलेली आहेत. म्हणून मी सांगते इथे आपल्याला की आत्ता तुला हे जे सगळे समोर तुझे दिसत आहेत, आप्तजन आहेत, बांधव आहेत, गुरु आहेत, काका मामा सगळे जे नातलग आहेत तुझे, सगळे सोरे आप्त सगळे जे आहेत, हे जन्माला आलेले आहेत म्हणून व्यक्त आहे. जन्माला येण्यापूर्वी हे कसे होते, अव्यक्त होते. आता तू जरी आत्ता युद्ध केलं नाहीस, त्यांना जरी मारलं नाहीस, तरी जेव्हा त्यांचं मरण होईल तेव्हा ते पुन्हा अव्यक्त होणार आहे. मग आत्ता तुझा जो धर्म आहे, तुझं जे कर्तव्य आहे ते काय आहे, त्यांच्याशी लढाई करायची, हे तुझं कर्तव्य आहे. कारण सत्याच्या बाजूने तू आहेस, असत्याच्या बाजूने ते आहे. धर्म तुझा आहे, आत्ता काय काम करायचं हे, आणि अधर्माने ते वागत आहे. तेव्हा अधर्मावर धर्माचा विजय झाला पाहिजे, असत्यावर सत्याचा विजय झाला पाहिजे, हे तुझं आत्ता कर्तव्य आहे. जर तू युद्ध केलं नाहीस तर तू कर्तव्य तुझं केलं नाहीस असं होईल. आता तू ठरव काय करायचं ते. तुझं कर्तव्य तू करणार, तुझा धर्म तू पाळणार का कर्तव्यापासून धर्मापासून तू दूर जाणार, हे तुझं तू निर्णय घे काय तो. हे एवढं सांगितल्यानंतर मग अर्जुन लढायला तयार झाला की आता माझी मनाचा गोंधळ, भ्रमती वचमे मनहा असं जे झालं होतं ते आता दूर झालं, माझ्या मनातला संभ्रम दूर झाला आणि आता मी युद्ध करायला तयार आहे असं अर्जुनाने सांगितलं. त्यासाठी त्याला इतकं त्याचं मन वळवावं लागलं. पण तुझ्यावर युद्ध करच अशी सक्ती भगवंतानी कुठेही केलेली नाही. आता तुझा निर्णय तू घे, काय करणं तुला योग्य आहे. तो निर्णय अर्जुनाने घेतला. व्यक्त आणि अव्यक्त आपल्याला आता कळलं असेल असं मला वाटतं की व्यक्त काय आणि अव्यक्त काय. पुन्हा आपण येऊया. उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा आणखीन दुसरा अर्थ जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती म्हणजे जाग. आपण आत्ता सगळे जागृत अवस्थेमध्ये आहोत. पण कधी कधी असं होतं, कीर्तनाला बसलं, भजनाला बसलं की आपण जागृतीतून जातो दुसऱ्या अवस्थेमध्ये. असं होऊ शकतं. बसल्या बसल्या होतं आपल्याला, कधी डुलकी लागते. मग त्यावेळेला आजूबाजूला काय चाललंय आपल्याला काहीही कळत नाही. हे उत्पत्ती म्हणजे जागृती म्हणजे जाग असणं. स्थिती जी आहे ही म्हणजे स्वप्नावस्था. आपल्याला झोपेत स्वप्न पडतं. सगळ्यांना कधीतरी अनुभव आलेला असतो स्वप्नाचा. लहान मुलं असं बघा, थोडी मोठी झाली की त्यांना कळतं. ते सांगतात मला ना स्वप्न पडलं. शाळेतली मुलं मला सांगायची, बाई स्वप्नात मला काल तुम्ही दिसला होता. म्हणजे त्यांना काहीतरी जाणीव होते की हे झोपेत होतं, हे खरं नाही आहे. जे दिसतं स्वप्नामध्ये हे खरं नसतं. पण त्या क्षणाला आपण त्याच्यात इतके रममाण झालेलो असतो की ते सगळं खरंच आहे असं आपल्याला वाटतं.
भास होतो. मग त्यात कधी चांगली स्वप्न पडतात, कधी दुःस्वप्न सुद्धा पडतात. मग तेव्हा आपण घाबरतो, स्वप्नामध्ये आपण घाबरतो सुद्धा. कधी कधी काही माणसं स्वप्नात वरून खालीही पडतात, बेडवर झोपलेली असतात ती वरून खाली येतात, कळतच नाही असं कसं झालं, मी खाली कसं आलो, कळलंच नाही. मग असं का होतं? मग ही स्वप्नावस्था आहे. स्वप्नावस्था ही खरी अवस्था नाही, हे वास्तव नाही. स्वप्नाचं जे असतं हे सगळं खोटं असतं, हा भास असतो सगळा आपला. मग उत्पत्तीचा संबंध जो आहे जागृतीशी आहे. मग उत्पत्ती जेव्हा होत नाही तोपर्यंत विश्वाची उत्पत्ती झाली म्हणून आपल्याला विश्व दिसलं ना, नसतं दिसलं नसतं. विश्वाची उत्पत्ती जेव्हा होते म्हणजे ते व्यक्त स्वरूप जेव्हा दिसतं तेव्हा ते आपल्याला कळायला लागतं. नाही तर काय कळणार आपल्याला, काहीच कळणार नाही. मग स्थिती ही स्वप्नासारखी आहे. ओंकाराने विष्णू रूपाने विश्वाची धारणा सगळी केलेली आहे आणि ती स्वप्नासारखी आहे. स्वप्नातलं काहीही खरं नसतं. आपलं आयुष्यसुद्धा हे एक प्रकारचं स्वप्न आहे सगळं. आता सृष्टीचं आयुष्यच पुष्कळ आहे, त्यामुळे तिथं स्वप्नही मोठं आहे. आपली झोप 4 तास, 5 तास, 6 तास, त्याच्यातल्या काही काळ आपल्याला स्वप्न पडतं. ही स्वप्नावस्था ही वेगळी अवस्था असते, जागृतावस्था ही वेगळी आहे. आणि आणखीन गाढ निद्रेची अवस्था ती सुषुप्ती अवस्था. गाढ निद्रा, कशाचंही भान नाही, कशाचंही नाही. शेजारी कोणी हाक मारली तरी कळत नाही, ढोल ताशे वाजले तरी कळत नाही, मंगलवाद्य वाजली तरी कळत नाही, टीव्हीच्या आवाजाचा त्रास होत नाही, मोबाईलचा सुद्धा आठवण होत नाही. नाहीतर आजकाल मोबाईलशिवाय चालतच नाही, पण त्याची सुद्धा आठवण होत नाही. ही गाढ झोप, सुषुप्ती अवस्था. असं होतं कधी कधी. बाहेर दार वाजलं, बेल वाजली, हाका मारल्या तरी गाढ झोपलेल्या माणसाला त्या ऐकू येत नाही, गजर लावलेला ऐकू येत नाही. अरे आज मला जाग कशी नाही आली, गजर लावायला विसरलं की का मी, नाही गजर तर आहे पण मला जाग नाही आली. सुषुप्ती अवस्था, काहीही समजत नाही. सगळ्याच्या पलीकडे, स्वप्नावस्थेच्या पलीकडे, जागृती अवस्थेच्या पलीकडे ती सुषुप्ती अवस्था. पण स्वप्नामधली जी अवस्था असते ही व्यावहारिक सत्ता असते, तात्पुरती असते. मग कोणाकोणाला स्वप्न छान पडतात, मी एखाद्या प्रदेशाचा मोठं साम्राज्य सगळं माझ्या हातात आलेलं आहे, त्या क्षणापुरता तो राजा झालेला असतो माणूस, काही त्याला भास दिसते तर सगळं त्या स्वप्नात रममाण झालेलं असतं. काही त्याच्यापुढे कळत नाही, जागा झाल्यावर कळतं अरे ते स्वप्न होतं, खरं काहीच नाही याच्यामध्ये. कोणाकोणाला स्वप्नात जे जागेपणी मिळत नाही आपल्याला ते स्वप्नात मिळतात माणसं, असं होतं. जे मनात असतं, मनी बसे ते स्वप्नी दिसे, मनात असतं, प्रत्यक्षात घडलेलं नसतं. आणि मग ते स्वप्नात माणूस ते आपली हौस सगळी पूर्ण करून घेतो. कोणाला मोठ्या घरात गेल्यासारखं वाटतं, कोणाला भरपूर दागिने घातल्यासारखे वाटतात, कोणाकोणाला इंद्राचा ऐरावत दिसतो. भाग्य असतं ऐरावत वगैरे दिसला ना कोणाला स्वप्नात तर ते भाग्याचं लक्षण आहे. कोणाला पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दिसतो, तो दिसला तरी ते भाग्याचं लक्षण आहे. पण आग लागलेली कोणाला दिसते, मग त्या आगीमध्ये कोणीतरी स्वतःलाच आपण त्याच्यात गेलोय असं दिसतं. आणि मग कुठेतरी आपल्याला लागलंय, काहीतरी भाजलंय, सकाळी उठून बघतो तर काही नाही. हा सगळा भास आहे, हे सगळं स्वप्न आहे. आता व्यावहारिक सत्ता जी असते, एखादा माणूस आज एखाद्या पदावर आहे तेव्हा त्याला तिकडचा मान सगळं आहे, त्या सगळ्या आजूबाजूला चेले सगळे असतात, पाय म्हणतात तसे धरायला माणसं असतात, आणखीन सगळं धरायची तयारी असते, त्याचा शब्द झेलायला माणसं तयार असतात. पण जेव्हा तो सत्तेवरून खाली येतो तेव्हा काय होतं? काहीही होत नाही. उदो करणारी माणसं ओळख सुद्धा दाखवत नाही. महापरिणाम कशाचा? सत्तेचा, त्या व्यक्तीचा नाही. त्या पदावर तो आहे म्हणून त्याला मान आहे, तो पदाचा मान आहे, व्यक्तीचा मान नाही. पदावरून खाली उतरला की तो कोणीही नाही, भले आणखीन कोणी तो पंतप्रधान पदावरती असू दे, आणखी लोकसभेचा अध्यक्ष असू दे, राष्ट्रपती असू दे, कोणी असू दे, त्याचं पद गेलं की त्याचा मान गेला, त्याची सुरक्षा सुद्धा गेली. झेड सिक्युरिटी मिळणार नाही. तुमची सुरक्षा तुम्हीच राखा, कारण तुमचं पद गेलं. मग आता तुम्हाला सिक्युरिटीची गरज नाही. म्हणजे सिक्युरिटी कोणाला आहे? व्यक्तीला का पदाला? पदाला, व्यक्तीला नाही. हा पदाचा महिमा, ही व्यावहारिक सत्ता. मग तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे माझं आहे, सत्ता माझ्या हातात जी आहे ही तात्पुरती आहे, कायम स्वरूपाची नाही. हे शहाणपण माणसाला यायला हवं. हे सगळं आज आहे तर उद्या नाही. निसर्गाची किमया झाली तर काय घडू शकतं? भूकंप होतो, महापूर येतात, वेगवेगळी नैसर्गिक संकट येतात, भूस्खलन होतं पावसामुळे. बघितलं ना मागच्या वर्षी मळण कसं गेलं ते गाव, कुठलं गाव? माळीण ना, माळीण गेलं पुरामध्ये, नष्ट झालं. आज होतं, उद्या नाही. काय झालं? माणसाने तिथे जे काय जमवलं होतं ते सुद्धा गेलं. माझं माझं म्हणून जे काय सगळं केलं ते सुद्धा गेलं आणि राहिलं काय? फक्त माती.
फक्त माती शिल्लक राहते. मग अशा नैसर्गिक संकटांमुळे सुद्धा काही होऊ शकतं. आग लागते एखाद्या ठिकाणी आणि सगळं भस्मसात होऊन जातं. अग्नी सगळं विळंकृत करतो, मोकळा होतो. तो कशाचाही विचार करत नाही. हे माझं आहे, वाचवत का आहे, तुझं आहे, तू घेऊन जातोपर्यंत मी थांबतो, नाही चालणार. एकदा त्याच्या तावडीत सापडलं की त्या सगळ्याची फक्त राख रांगोळी, बाकी काहीही नाही. म्हणून हे सगळं आहे जे आहे, हे सगळं कसं समजायचं आपण? शाश्वत नाही, हे सगळं अशाश्वत आहे. मग शाश्वत असा ध्यास घ्यायचा, अशाश्वताचा नाही. आपण सगळे मनुष्य देह धारण केलेली व्यक्ती आहोत. मग असं संस्कृतमध्ये म्हणण्यापेक्षा भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे की दुर्लभ मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर. मनुष्य देह हा दुर्लभ आहे आणि माणसाचा देह हा क्षणभंगूर आहे. विश्वाचा विचार करताना आपलं आयुष्य जे काय 70, 80, 90 वर्ष असेल ते एक क्षणासारखंच आहे. आपल्याला ती 80 वर्ष वाटतात, पण विश्वाचा विचार केला तर एक क्षण आहे तो फक्त. मग हे क्षणभंगूर आयुष्य आहे. मग त्या आयुष्यामध्ये आपण काय करायला हवं की या क्षणभंगूर आयुष्यामध्ये क्षणाचा सुद्धा भरवसा नाही आपला. बहिणाबाई आपल्याला किती छान सांगतात, आला श्वास गेला श्वास. काय आहे दोघांमध्ये फरक? जगणं मरण एका श्वासाचं अंतर. संपलं. आत्ता श्वास आहे, पुढच्या वेळेला पुढच्या क्षणाला बंद पडला की सगळं संपलं. एका श्वासाचा फरक, त्याच्यामध्ये सगळं संपून जातं. मग हे आपल्याला शाश्वत हे सत्य आहे, पण आपल्याला ते पचवता येत नाही, आपल्याला ते पटत नाही. ते पटवणं आपल्याला जड जातं. त्याचा विचार केल्यानंतर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सापडायला लागतं की आत्मोन्नती का करायची? भौतिक प्रगतीपेक्षा पारमार्थिक प्रगती का करायची? याचं कारण ते आहे की ही जी आहे ही सगळी शाश्वत आहे. आत्मोन्नती शाश्वत आहे. आत्मा उन्नत करायचं आहे, शरीर उन्नत करायचं नाही. आत्म्याची उन्नती झाली पाहिजे, आत्म्याची प्रगती झाली पाहिजे, आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, आत्मज्ञान झालं पाहिजे. हे जेव्हा सगळं होतं तेव्हा मग आपल्याला कळायला लागतं की अरे हे क्षणभंगूर आहे सगळं, क्षणाचा सुद्धा भरवसा नाही आपला. म्हणून हे सगळं आत्म्यासाठी करायचं आहे. म्हणून आत्मसाक्षात्कार आहे. या देहामध्ये जो आत्मा आहे तो दुर्लभ असा आपल्याला आत्मानी देहरूप धारण केलेला आहे. हे आपल्याला पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही. म्हणून आत्ता आहे त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने आपण करून घ्यायचा आणि आत्मज्ञानाकडे प्रगती करायची आहे. आता आपण बरेच बोललो. आता आपण जे शेवटची स्थिती आहे जी प्रलय आहे त्याचा प्रकार काय आहे तो जरा बघूया. प्रलय हा 3 प्रकारचा सांगितलेला आहे. एक आहे दैनंदिन प्रलय, आपल्या आयुष्यामध्ये रोज येतो. रात्री आपण झोपतो की नाही तेव्हा आपल्याला गाढ झोप लागते. थोडा वेळ तरी गाढ झोप लागते. अगदी मला म्हणत नाही 6 तास कोणीतरी गाढ झोपतो, अधूनमधून जाग असते ते, पण काही काळ आपण गाढ झोपतो. हा दैनंदिन प्रलय आहे. तेव्हा आपल्याला कशाचंही भान नसतं, काहीही कळत नाही, वाजले किती कळत नाही, पाणी नाही, पाऊस पडलाय का नाही ते समजत नाही, काहीही जाणीव होत नाही कशाचीही. हा दैनंदिन प्रलय म्हणजे गाढ झोप. मग या झोपेमध्ये काय होतं तर मन, बुद्धी, अहंकार हे सगळे आपल्या आत्म्याशी एकरूप होऊन जातात. म्हणून तेव्हा कुठलाही विचार झोपेत सुद्धा आपल्या मनामध्ये येत नाही, कारण ते सगळे आत्म्यामध्ये विलीन झालेले असतात. आणि ती झोप जी अशी गाढ झोप लागते, सुषुप्ती अवस्थेमध्ये व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा तेवढी झोपसुद्धा त्याला पुरेशी होती. आणि रात्रभर मी आडवी आहे पण मला गाढ झोप लागली नाही तर आपण दिवसभर बेचैन राहतो, म्हणतो झोप नाही आली, सगळा दिवस माझा खराब केला. पण ही जर गाढ झोप 4 तास जरी लागली ना तरी ती आपल्याला पुरते, दिवसभर ती ऊर्जा आपल्याला पुरेशी मिळते. हा झाला प्रलयाचा पहिला प्रकार. कशाचाही अनुभव त्याच्यामध्ये आपल्याला गाढ झोपलेला असताना येत नाही. हा अनुभव आपण रोज घेतो पण आपल्याला माहीत नाही हा प्रलयाचा एक प्रकार आहे, म्हणजे दैनंदिन प्रलय आहे तो. दुसरा प्रलय आहे तो महाप्रलय सांगितलेला आहे. या महाप्रलय केव्हा होता तर मगाशी मी सांगितलं रात्र किती मोठी सांगणार आहे म्हणून, की ब्रह्मदेवाची रात्र ही किती मोठी आहे आपल्याला संख्या लिहिता येईल की नाही मला माहीत नाही. 4 अब्ज 32 कोटी वर्ष ही ब्रह्मदेवाची एक रात्र. ब्रह्मदेवाची रात्र 4 अब्ज 32 कोटी वर्ष ही ब्रह्मदेवाची एक रात्र. ही ब्रह्मदेवाची एक रात्र संपली की हा प्रलय होतो. एवढी वर्ष म्हणजे एक रात्र ही झाली की प्रलय होतो. म्हणजे काय, सगळी पृथ्वी पाण्याखाली जाते. आपल्याला हे ऐकून माहिती आहे, आपण अनुभव घेतलेला नाही कोणी सुद्धा, पण ही सर्व पृथ्वी पाण्याखाली जाते. पाण्याखाली गेल्यानंतर प्रलय झाल्यावर तिची पुन्हा उत्पत्ती होतेच. मग ती पुन्हा उत्पत्ती जी होते हे ज्या वेळेला काय होतं, सृष्टीची निर्मिती होते
आणि आपल्या पूर्वकर्मानुसार काही जीव परत जन्माला येतात. सृष्टीत अनेक प्रकारचे सजीव आहेत. एकाच प्रकारचे फक्त माणसंच नाही, आपण अनेक प्रकारचे सजीव आहेत. मग त्याच्या कर्मानुसार ते जीव पुन्हा जन्म घेतात. हे कुठे? महाप्रलयामध्ये. का बरं त्यांना जन्म घ्यावा लागतो परत? कारण ते मोक्षाकडे गेलेले नाही. मोक्षाची वाटचाल करण्यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत, मोक्ष मिळालेला नाही, असे जीव पुन्हा त्याच्यानंतर जन्माला येतात आणि राहिलेले भोग उपभोग काय असतात ते पुन्हा त्यांना भोगावे लागतात. आपण म्हणतो ना, पुढचा जन्म कधी येईल मला माहीत नाही, पुढच्या जन्मात काय होईल माहीत नाही, हा जन्म असा गेला, पुढचा याच्यापेक्षा चांगला जाऊ दे. कर्म चांगलं केलं तर चांगला जाईल, नाही तर कसा जाईल? आणि नाही तर कर्म अतिशय चांगली जर असतील तर जन्मच येणार नाही ना पुढचा, मोक्षच मिळून जाईल. तिसरा जो आहे सांगितलेला, हा आत्यंतिक प्रलय सांगितलेला आहे. हा आत्यंतिक प्रलयामध्ये काय होतं तर ज्या व्यक्ती शास्त्रविहित कर्म करतात, म्हणजे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सगळी कर्म करतात, ज्यांच्या चित्ताची शुद्धी झालेली असते, शुद्ध स्वच्छ नाही, मी शुद्ध म्हटली आहे, चित्ताची शुद्धी झालेली असते, ज्यांना सद्गुरूची प्राप्ती झालेली असते, जे सन्मार्गाने चालत असतात, संत, बरोबर ते सांगायचं आहे मला पुढे, की हे जे असतात आणि उत्तम प्रकारची श्रवणभक्ती जे करतात, म्हणजे चांगलं आयुष्यभर ऐकत राहतात. ओम भद्रं करणे विष्णुयामदेवा, हा आपण सुरुवातीला म्हटलं होतं की आमच्या कानाने आम्ही चांगलं तेच ऐकू येऊ दे, आम्हाला वाईट नको ऐकायला यायला. मग इथे श्रवणभक्ती करतात, विवेक आणि वैराग्य ज्यांनी आपल्याला प्राप्त करून घेतलेलं आहे, आत्मज्ञान ज्यांना झालेलं आहे, त्यांना मोक्ष मिळतो हा प्रलय झाल्यानंतर. आणि ज्यांनी हे केलेलं नाही त्यांना मोक्ष मिळत नाही, त्यांना पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा सगळे भोग भोगायचे आणि पुन्हा तेव्हा आत्मसाक्षात्काराकडे तेव्हा तरी माणसानी गेलं पाहिजे. मग आता आपण हे जे जग बघतो आहोत, ही जी सृष्टी बघतो आहोत, तेव्हा गणक ऋषी गणेशाला असं सांगताय की तुझ्या रूपाने हे सगळं व्यक्त झालेलं आहे, कारण सगळ्यांच्यामध्ये तुझा थोडा थोडा अंश आहे आणि तुझ्या ह्याच्यामुळे आम्ही हे सगळं सृष्टी, सगळं विश्व हे बघू शकतो आहोत. आणि म्हणून आम्हाला सत्कर्म करायचं आहे, उपासनेच्या मार्गाने भक्तिमार्गाकडे जायचं आहे, भक्तिमार्गाकडून आम्हाला ज्ञानमार्गाकडे जायचं आहे. आणि हे करण्यासाठी तुझं रूप समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. गणक ऋषी आपल्याला गणेशाची वेगवेगळी रूपं समजावून सांगत आहेत. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येती, हे सर्व जग तुझ्या ठिकाणीच परत येतं. उत्पत्ती, स्थिती आणि लय झाला तरी पुन्हा ते येणार कुठे? गणेशाच्या चरणाशी परत येणार आहे. म्हणून परमेश्वरा, म्हणजे ओंकार रूपी गणेशा, तू सर्व चराचर सृष्टीमध्ये पूर्णपणे भरून राहिलेला आहेस. ही जाणीव आपल्याला होण्यासाठी गणक ऋषी आपल्याला पुन्हा 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 तेच सांगतात की म्हणून तुझी आम्ही चरणाशी लीन झालेलो आहोत. परत ते उदाहरण देतात आपल्याला, व्यावहारिक सत्ता एक क्षणभंगूर आहे, ती स्वप्नासारखी असते आणि त्यावेळी आपल्याला आत्मज्ञानाने पारमार्थिक सत्तेचं यथार्थ रूप उलगडायला हवं आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या पलीकडे काहीतरी जे दर्शन आहे ते ओंकाराचं दर्शन आहे, ते सच्चिदानंद रूप आहे, ते आनंद रूप आहे, ते चिन्मय रूप आहे, ते ज्ञानरूप आहे, ते विज्ञान रूप आहे. परत परत गणक ऋषी आपल्याला पुन्हा पुन्हा या गोष्टी मुद्दाम सांगतायत, कारण आपल्याला एकदा सांगून कळण्याची, ते लक्षात ठेवण्याची, ते आचरणात आणण्याची कुवत आपली नाही, हे ऋषीमुनींनी जाणलेलं आहे. त्यांना माहिती आहे की माणसाची कुवत काय आहे. समर्थ रामदासांनी सुद्धा सगळ्या माणसांना मतिमंद असं चक्क म्हटलेलं आहे मनाच्या श्लोकामध्ये, पण त्यांना माहिती आहे की आपण कसे आहोत. आपण खूप म्हटलं की बुद्धिवान आहे एखादा माणूस, तरी त्याच्या बुद्धीची झेप किती हे आपल्याला खूप मोठी वाटते, ती असतेही, पण तरीसुद्धा ह्याच्या पलीकडे काहीही नाही ना. हे जे गणेशाचं जे रूप आहे त्या पलीकडे कोणीही नाही. म्हणून हे रूप आपल्याला उलगडून बघायचं आहे की सच्चिदानंद रूप, आनंदमय रूप, चिन्मय रूप, विज्ञानमय रूप, ज्ञानमय रूप हे जे आहे हे जाणण्यासाठीच आपल्याला भक्तिमार्गाकडून ज्ञानमार्गाकडे जायचं आहे. का जायचं आहे बरोबर? भक्तिमार्गाकडून ज्ञानमार्गाकडे का जायचं? म्हणजे आपला अहंकार नष्ट होतो. भक्तिमार्गाला माणूस लागला की त्याला अहंकार होत नाही, किंवा जो असेल थोडाफार तो सुद्धा नाहीसा होतो. आपले संत महात्मे बघा, कधी होता अहंकार त्यांना? भक्तिरसातच पूर्ण बुडलेले होते. पूर्ण भक्तिरस, दुसरा विषयच नाही. अखंड परमेश्वराची भक्ती. संसाराची चिंता केली नाही, नवऱ्याची केली नाही, बायकोनी नवऱ्याची, नवऱ्याची बायकोनी, मुलांची काही चिंता केली नाही. भक्तिरसामध्ये बुडून गेलेले होते अखंड. म्हणून गौरवांनी आपल्या बाळाला तुडवलं ना पायाखाली. भक्तिरसामध्ये इतके गुंगलेले, इतके सगळे म्हणतात तसं विठ्ठलमय झालेले होते. त्यामुळे कशाचंही भान राहिलं नाही त्यांना.
मग ही सगळे जे आहे संत महात्मे आहेत यांनी अशी भक्ती केलेली आहे, जी आपल्याकडे उदाहरणं आहेत अशी. आपण म्हणतो, आपण संत ज्ञानेश्वर मानतो, तुकाराम मानतो, रामदास मानतो. हे अशी संतांची परंपराच आपल्याकडे फार मोठी आहे, संतांची मांदियाळी आहे. मग पण काही लोकांना मात्र असं वाटतं की मी संत आहे, असे दिसतात आपल्याला बाहेर समाजामध्ये. ते स्वतःचा उदो ते स्वतः करून घेतात. मी संत आहे कोणी म्हणायचं, मीच नाही म्हणायचं. माझ्या वागणुकीमुळे दुसऱ्याला असं वाटलं पाहिजे की मी संतासारखं बाजी वर्तणूक आहे. आपण स्वतःला संत म्हणून घ्यायचं, कुठला तरी बुवा, कुठला तरी बाबा, कुठली तरी माता, आणि हे सगळे चेले गोळा करायचे आणि लोकांना लुबाडायचं. धंदा झालाय तो, व्यवसाय झालाय लोकांचा, आणि लोकांना फसवायचं. हे चांगलं नाही आहे. पण खरे, कारण ते आपली जी उपासना आहे, आपली जी भक्ती आहे, हिचं कधी प्रदर्शन नाही करायचं. मी किती भक्ती करतो हे सांगायचं नाही जगाला. जगाला कळतं, आणि नाही कळलं तरी चालेल ना. आपण आपल्याशी प्रामाणिक राहायचं, आपला संवाद आपण आपल्या मनाशी करायचा. मग आपल्याला स्पर्धा करायची नाही आहे भक्तीची. तुझी स्पर्धा किती, माझी स्पर्धा किती. ते तू 3 तास भक्ती केली, मी 5 तास केली. ही भक्तीची स्पर्धा लावायची नाही आहे. तिथे कोणाचा नंबर काढायचा नाही आहे, क्लास मिळवायचा नाही आहे, काही नाही आहे. माझ्या परीने मी भक्ती करणार, प्रत्येकाच्या परीने प्रत्येक जणांनी भक्ती करावी. कोणालाही भक्ती करायला अडथळा नाही. भक्ती किती केली त्याच्यावर टॅक्स बसत नाही. तर लोकांनी टॅक्सला घाबरतो ना आपण. अरे बापरे, इन्कम एवढं झालं, आता काय करू, टॅक्स किती बसेल. मग कोणाचा तरी ॲडवायझर आपल्याला घ्यावा लागतो, त्याचा सल्ला घ्यावा लागतो, टॅक्स वाचवायचा कसा. ते भक्ती किती केली ह्याच्यावर टॅक्स नाही. 13 कोटी रामनामाचा जपाचा संकल्प सोडलेले आहेत काही लोक. 13 कोटी रामनाम जप केलं, चला इतका टॅक्स भरा, असं नाही आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे केली व्यवहारामध्ये आर्थिक, की मग टॅक्स भरावा लागतो. इथे 13 कोटी जप केला तर एकही नामाचा टॅक्स भरावा लागत नाही. आणि शिवाय आत्मानंद मिळतो, तो वेगळाच मिळतो. मग हा अहंकार मावळण्यासाठी आपल्या मनाला ज्ञानाचा स्पर्श व्हावा लागतो. ज्ञानाचं महत्त्व कळायला लागतं. ते कळलं पाहिजे, म्हणजे माणूस ज्ञानमार्गाकडे जातो. जोपर्यंत महत्त्व कळत नाही तोपर्यंत नाही. आणि मग एकदा का हा अहंकार मावळला, त्याला ज्ञानाचा स्पर्श झाला, की मग अंतःकरणामध्ये कृतार्थता जागृत होते. मग आपल्याला सगळ्यांबद्दल कृतार्थता वाटायला लागते. आपल्या मनाचा भाव शुद्ध होतो आणि भक्तीची उत्कटता वाढते. हे सगळं असं एकावर एक अवलंबून असतं. म्हणून सुरुवातीपासून आपण एकदम उच्च पदाला जायचंच नसतं. आपण सामान्य माणसं आहोत. मी नेहमी सांगते की उपासनेच्या मार्गाने भक्ती, भक्तीच्या मार्गाने ज्ञान, ज्ञानाच्या मार्गाने आत्मसाक्षात्कार. एकदम आत्मसाक्षात्कार होत नाही, तो एवढा सोपा नाही आहे. एवढं करून सुद्धा तो होईलच असं नाही. मग ही सगळी अवस्था आपल्या संतांची असल्यामुळे त्यांना आत्मदर्शन झालं, नाहीतर झालं नसतं. मी किती ज्ञानवंत आहे संतांनी असं सांगितलं नाही ना, की मी ज्ञानेश्वरी लिहिली, बघा मी किती हुशार आहे, 16व्या वर्षी मी ज्ञानेश्वरी लिहिली, मी गाथा लिहून दाखवली, नाही सांगितलं. मी किती अभंग लिहिले, नाही सांगितलं. मी किती देशभर फिरलो, नाही सांगितलं. किती लोक माझे अनुयायी झाले, नाही सांगितलं. शिष्यांनी त्यांचं महत्त्व गायलेलं आहे, त्यांनी स्वतः नाही गायलेलं. म्हणून आज ते ग्रंथसुद्धा आपल्याला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. ज्ञानेश्वरी आहे, तुकारामांची गाथा आहे, समर्थांचा दासबोध आहे. हे सगळं संत साहित्य म्हणून आपल्याला वंदनीय आहे. मग कारण ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर मग असं कळायला लागतं की उत्पत्ती, स्थिती आणि लय ही किती खालच्या पातळीवरती आहे आणि आत्मसाक्षात्कार हा किती वरच्या पातळीवरचा आहे. आपल्याला गाठायचं आहे काय, की ओंकाराचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. ते ह्या सगळ्याच्या अतीत आहे, म्हणजे पलीकडे आहे. ओंकार रूपी गणेश हा, त्याचं वर्णन गणकऋषी आपल्याला अथर्वशीर्षामध्ये करून दाखवतायत आणि आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता सर्वंजगरिदं तत्तो त्वयि प्रत्येती झालं. आता त्वम भूमी रापो नलो निलो नभः. भूमी त्यात सगळे याच्यामध्ये पंचमहाभूत आलेली आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. भूमी रापो नलो निलो नभः. भूमी ही आप, अनल, अनिल आणि नभ. त्वम भूमी रापो नलो निलो नभः. गणकऋषी गणेश कसा आहे ते सांगताना आपल्याला गणकऋषी म्हणतात की तू असा आहेस. कसा आहेस, त्वम भूमी रापो नलो निलो नभः. म्हणजे आपण असं म्हणतो की पंचमहाभूत आहेत, सृष्टीमध्येही आहेत. आपला देहसुद्धा पंचमहाभूतांचाच बनलेला आहे. मग ही जी पंचमहाभूत आहेत ही गणेशातूनच व्यक्त झालेली आहे. ही आपल्याला दिसणारी आहे, ही अव्यक्त नाही. पृथ्वी आपल्याला दिसते की नाही, दिसते. पाणी, तेज म्हणजे अनल आपण म्हणू, अग्नी दिसतं, तेज दिसतं. सूर्य आपल्याला रोज दिसतो उगवलेला आहे, ते तेजच आहे. झाले. पृथ्वी, आप, तेज, वायू दिसत नाही पण जाणवतो, म्हणजे तो आहे म्हणून जाणवतो. हां, आपल्याला जाणवतं ना, वारा आला की आपल्याला जाणवतं. आकाश ते तर दिसतंच, कशाला किती आहे ते.
म्हणजे हे सगळं गणेशाने व्यक्त केलेलं आहे. पंचमहाभूतांचं आपलं शरीरसुद्धा पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे. आता हे पंचमहाभूतांनी शरीर बनलेलं आहे असं म्हणताना ते कुठे कुठे आहे ती महाभूतं, ही पंचमहाभूतं जी आहेत ही शरीरात कुठे कुठे आहेत त्याचा थोडासा विचार करूया. आपण पायापासून मस्तकापर्यंत जाऊया. चालेल? पंचमहाभूतं आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या तळपायापासून मांडीपर्यंतचा शरीराचा जो भाग आहे ते पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तळपायापासून मांड्यांपर्यंत हा पृथ्वी तत्वाचा भाग आहे. पृथ्वी तत्व म्हणजे आता मी दुसरं उदाहरण सांगते. मग अशी मी कुठे बसायचं ठरलं होतं की मी खाली बसेन असं मी म्हटलं. सगळे योगी, सगळे साधक, सगळे उपासक, सगळे ऋषी, सगळे मुनी यांनी कुठे बसून उपासना केली? खाली बसून केली. उच्चासनावर कधीही बसले नाही. का खाली बसायचं जमिनीवर? की आपलं बघा जे मी आत्ताच मला सांगितलं तळपायापासून मांड्यांपर्यंत एवढा सगळा भाग पृथ्वीला टेकला जातो. पृथ्वी तत्वाशी आपण खूप जवळ जातो मांडी घालून बसल्यामुळे. आता वयोमानानुसार काही लोक बसता येत नाही खाली, काही जणांना त्याला इलाज नाही आहे. पण आता माझ्याकडे काही मुलं जी येतात, काही म्हणायला शिकायला येतात, त्यांना मी सांगितलेलं आहे सगळ्यांना खाली मांडी घालूनच बसायचं. मी सुद्धा मांडी घालूनच तुमच्यासमोर बसणार आहे आणि तुम्ही सुद्धा तसंच बसायचं आहे. नाहीतर ही विद्या घ्यायची नाही मांडी घातल्याशिवाय. मांडी घालून खाली बसायचं. त्याला कारण हे आहे की पृथ्वी तत्व जे आहे आपल्या शरीरामध्ये आहे तेच भाग शरीराचा आणि पृथ्वी यांचा संबंध अधिक जवळचा येतो. म्हणून तसं बसायचं असतं. आणि त्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे अध्ययन चांगलं होतं. हे पण त्याला कारण आहे. अध्ययन चांगलं होतं. अधिक आपण पृथ्वी तत्वाच्या जवळ येतो. पृथ्वी ही गंधयुक्त आहे असं आपण म्हणतो. पहिला पाऊस पडला की मातीचा वास येतो. माती असली तर ना, पण मातीच नष्ट झाली. सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीट झालेलं आहे, लाद्या बसवून झालेल्या आहेत. त्या मातीवर पाणी पडणार कधी आणि त्याचा वास येणार कधी? ती टिकायला पाहिजे. नंतर त्या गंधयुक्तला अर्थ काय झाला राहिला? मग त्या मातीला वास येतो. दुसरं आपण पुढे जाऊया थोडंसं. मांडीपासून नाभी म्हणजे बेंबीपर्यंतचा भाग जो आहे शरीराचा हा जलतत्वाचा म्हणजे आपतत्वाचा भाग आहे. पृथ्वी नंतर आपतत्व म्हणजे जल, पाणी, हा तसा आहे. आता विचार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की हा भाग जो मी सांगितला मांडीपासून बेंबीपर्यंतचा, आपल्या शरीरामध्ये आपण जे अन्न सेवन करतो, पाणी पितो, इतर काही खाद्यपदार्थ जे काही आपण खातो ते शरीराला आवश्यक तेवढं शरीर ग्रहण करतं आणि नको असलेला भाग त्यातला टाकून देतो. हा याच भागामध्ये उत्सर्जन क्रिया चालते आपली सगळी, अन्नाची, जलाची, कुठलीही. म्हणजे अनावश्यक गोष्ट जी आहे शरीराला ती शरीर आपल्याजवळ कधीही ठेवत नाही. त्याचा निचरा करून टाकतो, तो बाहेर फेकून देतो की हे मला नको आहे. तो सगळा भाग इथे येतो. त्याला आपतत्वाची मदत घ्यावी लागते. नुसतं अन्न खाऊन चालत नाही. पाणी नाही प्यायलं तर त्याचं पचन होत नाही. त्याचं आपण म्हणतो द्रवस्वरूपामध्ये त्या अन्नाचं रूपांतर होत नाही आणि शरीरामध्ये ते नीट जाणार नाही. गेलं तरी ते पचणार नाही. म्हणून पाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून पाण्याच्या साहाय्याने ह्या सगळ्या शरीरातल्या अनावश्यक भागाचा निचरा जो होतो तो या ठिकाणाहून होतो. म्हणून हा जो जलतत्वाचा भाग आहे कुठपासून मांडीपासून नाभीपर्यंतचा भाग हा जो आहे तसा. आता पुढचा भाग बघूया. नाभीपासून हृदयापर्यंत हे तेज आहे. पृथ्वी, आप आणि तिसरं तेज. आता याच भागामध्ये उष्णता निर्माण होते. उष्णता इथे निर्माण होते. उष्णता म्हणजे चटका नाही लागला पाहिजे प्रत्येक वेळेला. चटकाला हात भाजण्या इतका चटका नको लागायला. पण आपण जेव्हा अन्न सेवन करतो त्यावेळेला जठर नावाचं जे इंद्रिय आहे आपल्या शरीरामध्ये तिथे तो अग्नी प्रदीप्त होतो. जठर अग्नी प्रदीप्त होतो आणि आपल्याला जाणीव होते की मला भूक लागलेली आहे. भूक लागली आहे मला. तो जठराग्नी प्रदीप्त झालेला आहे. आणखीन उष्णता निर्माण करतात, तेज निर्माण करतात, ऊर्जा निर्माण करतात. मग त्याच्यामध्ये जठर आहे, यकृत आहे, पित्ताशय आहे, स्वादुपिंड आहे, सगळे अवयव आपल्याला ऐकून माहिती आहे. हे सगळे आपल्या शरीरामध्ये असतात आणि ते जेव्हा चांगलं कार्य करतात तेव्हाच खाल्लेलं अन्न आपल्याला पचतं. त्यात एकाच जरी बिघाड झाला तरी आपली सगळी शरीराची यंत्रणा बिघडून जाते. मग आता आपण जठराग्नी प्रदीप्त होतो हा म्हणजेच अनिल आहे. पृथ्वी, आप, तेज म्हणजेच अनिल म्हणजे अग्नी. अनल म्हणजे अग्नी. अनल होतो म्हणजे आपण असं म्हणतो की प्रदीप्त जठराग्नी प्रदीप्त झाला. आता त्याला काय हवं? अग्नी प्रदीप्त झाला की त्याला काय पाहिजे? त्याला काहीतरी खायला घालायला हवं. म्हणून उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म अग्नी आहे. हा अन्न सेवन करायचं आहे म्हणजे त्या अग्नी प्रदीप्त होण्यासाठी त्याला आहुती द्यायच्या आहेत. म्हणून जेवणाच्या आधी मुंज झालेल्या मुलांनी चित्रावती प्राणाहुती घ्यायच्या असतात. तो अग्नीला हवन द्यायचं आहे. अग्नीला थोडा थोडा घास भरवायचा आहे. त्याला हवन द्यायचं आहे. म्हणून त्याला उदरभरण नोहे
हे उदरभरण नाहीये, जाणीजे यज्ञकर्म आहे समजून अन्न सेवन करा. पोटात असलेल्या अग्नीला, जठराग्नीला आहुती द्या अन्नाच्या. तेवढंच खा, अति खाऊ नका. भूक लागलेली नसली तर खाऊ नका, ते पचणार नाही, ते बाहेर येऊन जाईल, त्याचा काही उपयोग होणार नाही. फक्त जिभेला 2 मिनिटात समाधान होईल की मी काहीतरी चांगलं खाल्लं. पुढचं तत्व बघूया. हृदयापासून नासिकेपर्यंत वायुतत्व. वायुतत्व नाक म्हटलं की आपल्याला कळतंच, श्वासोच्छ्वास आपण नाकाने घेत असतो. आणि या केव्हा घेतो? चालूच असतंय अखंड. जन्मल्यापासून पहिल्या श्वासापासून जोपर्यंत श्वास थांबत नाही तोपर्यंत ही क्रिया अखंड चालू असते. मग आपण काहीही करत असू दे, आपण झोपलेलं असू दे, जेवत असू दे, चालत असू दे, फिरत असू दे, TV बघत असू दे, मोबाईलवर खेळत असू दे, त्याचं काम चालूच असतं. आणि ते इतक्या सहजपणे चालतं की आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नसते की आपला एक अवयव अखंड कार्यरत आहे, याची आपल्याला जाणीव नसते. तो कार्यरत आहे म्हणून आपण व्यक्त स्वरूपामध्ये दिसतो. ही नासिक. मग नासिकेपासून अखंड क्रिया त्याची चालू असते. आणि म्हणून असं सांगतात की प्राणायाम करा, दीर्घ श्वसन करा, म्हणजे आरोग्य चांगलं राहील. जेवढे श्वास आपल्याला घ्यायचे ते ठरवून आलेलं होतं, आपण आपल्याला ठरवून दिलेले आहेत की एवढे श्वास तुला घ्यायचे आहेत, एवढे श्वासच तू घेणार आहेस. तेवढे तुझे श्वास संपले की संपलं. मग म्हणून दीर्घ श्वसन केलं की माणूस दीर्घायुषी होतो. असं झालं, कुत्रा असं करतो म्हणतात, कुत्र्यासारखा करत होते असं. मग असे श्वास जर भराभरा घेतले, आयुष्य कमी. पण ते दीर्घ श्वसन, नुसतं दीर्घ श्वसन करायचं नाहीये. दीर्घायुष्य हवं असेल तर आरोग्य पण नुसतं हवं, नुसता श्वास घेऊन चालणार नाहीये. मग दोन्हीची काळजी घ्यायला पाहिजे, आरोग्याची आणि त्याची. असं हे हृदय ते नासिका वायुतत्व. आता राहिलं नासिकेपासून मस्तकाचा भाग. आपण पायापासून मस्तकापर्यंत आलेलो आहोत. हे मस्तक ह्याच्यामध्ये आकाश तत्व आहे. मस्तक हे सुद्धा प्रधान अवयव आहे शरीरातला. का बरं? कारण त्या ठिकाणी बुद्धी आहे. जसा श्वासोच्छ्वासाची क्रिया महत्त्वाची आहे, तसा श्वास चालू आहे पण माणसाची बुद्धी काम करत नाहीये, काही उपयोग नाही ना. मग तसून बुद्धी शाबूत राहिली पाहिजे, बुद्धी कार्यरत राहिली पाहिजे, कारण ती सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून समर्थ रामदास रघुरायाकडे, त्यांच्या रामरायाकडे काय मागतात? बुद्धी दे रघुनायका. बस, सगळ्यात श्रेष्ठ मागणं ते बुद्धीचं आहे. असा आपला हा देह जो आहे, पंचमहाभूतात्मक देह आहे. हे सगळे शरीराचे अवयव कार्यरत राहिले पाहिजेत. एखादं इंद्रिय जरी काम करेन असं झालं किंवा त्याची कार्यक्षमता थोडीशी कमी झाली तरी आपल्याला त्रास होतो की नाही? होतो. डोळ्याने दिसत नाहीसं होतं, कानाने ऐकू येत नाहीसं झालं, तोंडातून समजा बोलता येत नाहीसं झालं, हात थरथरायला लागले, काम करता येत नाहीये, असं झालं की मग आपल्याला त्या अवयवांची जाणीव होते की अरे हे अवयव माझे किती दिवस मला मदत करत आहेत. ते जेव्हा कार्य करीत नसे होता तेव्हा त्यांचं महत्त्व आपल्याला कळायला लागतं. म्हणून त्यासाठी आधी त्यांची सगळ्यांची काळजी घ्यायला लागते. त्यांना अति दमवायचं नाही, अति कष्ट त्यांना द्यायचे नाहीत. आपण म्हणतो ना, शरीर दमलं, मनाने मला खूप उत्साह आहे करण्याचा, पण मला शरीर साथ देत नाही, ते दमलं. मग हे आपल्याला जाणवायला पाहिजे की आधी किती काम करून घेतलं आपण त्यांच्याकडून, त्यांना पण आता थोडी विश्रांतीची गरज आहे. मग असा हा पंचभूतात्मक शरीराचा स्वामी जो आहे हा गणेशच आहे. शेवटी आपण पुन्हा कुठेही फिरून आलो तरी गणेशाकडेच यायचं आहे आपल्याला. मग आता हा देह जो आहे हा शुद्ध राखण्यासाठी स्वच्छ आपण रोज आंघोळ करतोच, प्रश्नच नाही. पण तो नुसता स्वच्छ नाही, तो आतून शुद्ध राहायला पाहिजे. तो आतून शुद्ध राहण्यासाठी आपल्याला आत्मज्ञानाकडे वाटचाल केली पाहिजे. देहाच्या किंवा इंद्रियांच्या साहाय्याने प्रपंच करत असताना आपण सुखाचा भरपूर उपभोग घेतो. पण ही सुखं कसली? भौतिक सुख. त्या सुखांचा आपण भरपूर उपभोग घेतो. पण आता हळूहळू, मगाशी मी म्हटलं एक वाक्य, की आता हळूहळू आपल्याला त्याच्यातून बाहेर यायचं आहे. बाहेर यायचं आहे. आत्तापर्यंत आपण बेरीज करत आलो आहे सगळ्या गोष्टींची, संग्रह भरपूर वाढवलेला आहे. आता त्याची हळूहळू एक एक उणे करायचं आहे, वजाबाकी करायला सुरुवात करायची. इतकी वर्ष बेरीज केली. गणितामध्ये सुद्धा बघा, आधी बेरीज शिकवतो ना आपण आणि मग वजाबाकी शिकवतो. मुलांना आधी बेरीज येते, मग वजाबाकी शिकवली जाते. बेरीज मुलांना पटकन येते, वजाबाकी थोडी कठीण जाते. असंच आयुष्यामध्ये होतं. संग्रह करतो, हौसेनी करतो, आणि जेव्हा एक एक वजा करायची वेळ येते तेव्हा ते मन तयार नसतं वजा करायला. नको, राहू दे, हवंय मला, कधीतरी उपयोगी पडेल, राहू दे, टाकू नको. होतं ना असं? प्रत्येकाला अनुभव आहे असा. भले मी ती वस्तू 2 वर्षात 5 वर्षात वापरली नसेल, पण ती कोणी टाकायला सांगितलं की मला नको, असू दे, कधीतरी लागेल. मला नाही लागली तर दुसऱ्या कोणाला लागली तर उपयोगी पडेल ना कोणाला तरी, का टाकायची? वजाबाकी करायला आपण तयार नाही.
बेरीज करायला अजून सुद्धा नवीन वस्तू दिसली माझ्याकडे नाही आहे की घ्यावीशी वाटते की नाही वाटते. बेरीज या, संग्रह करा, साठवा, असू दे. हे माझ्या मुलाला होईल, हे माझ्या सुनेला होईल, हे नातवंडांना होईल, असू दे. अशी हाव माणसाची जी आहे. त्यामुळे बेरीज आनंदाने माणूस करतो, वजाबाकी करत नाही. वजाबाकी करायला नको वाटते की वजाबाकी नको. मग आपल्याला जे 4 आश्रम जे आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम आणि पुढचे 2 वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, हे जे 2 आहेत, हे 2 म्हणजे वजाबाकी आहे. त्यासाठी आपल्याला काही जंगलात जाऊन राहायला नको, वनातच गेलं पाहिजे असं नाही. घरात राहून सुद्धा असे आश्रम आपण स्वीकारले पाहिजेत मनाने. म्हणजेच काय करायचं, आसक्ती कमी करायची, विरक्ती वाढवायची. आसक्तीकडून विरक्तीकडे जायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये बोलायची गरज नाही. प्रत्येकाला सल्ला देण्याची गरज नाही. मग अशी आल्यावर मी कविता वाचून दाखवली वावीकरांना, हो ना. त्यात हेच होतं की नाही. हां, की आपल्याला असं वाटतं की ह्या घरामध्ये मला प्रत्येकाला सल्ला देण्याची गरज आहे, त्याशिवाय काही कोणी चांगलं वागणार नाही. नको तिथे प्रत्येकाला सगळ्या बाबतीमध्ये सल्ला द्यायचा आणि मग ऐकलं नाही की दुःख करत बसायचं. विचारला तरच सल्ला द्यायचा, नाहीतर द्यायचा नाही. कुठे या वयात, हां, लहानपणी नाही. ते लहानपणी सल्ले घ्यायचे असतात, मग ते अनुभवायचे असतात, मग दुसऱ्याला द्यायचे असतात आणि मग सगळं बंद करायचं असतं. अपेक्षा करायची नाही. सल्ला फुकट कोणालाही द्यायचा नाही, कारण तो नको असतो. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अनुभवातून शिकू दे. विचारलं तर सांगायचं, विचारलं नाही तर सांगायचं नाही. म्हणजे आपल्याला त्याचा ब्लेम येत नाही ना, की तू सांगितलं म्हणून असं झालं, मी तुझं ऐकलं, नको होतं ऐकायला, मी बरोबर करत होतो, तुम्हीच करा, तुम्हीच ठरवा काय करायचं. ही हळूहळू विरक्ती, म्हणजे नुसती वस्तूंची विरक्ती नाही पाहिजे, मनही विरक्त झालं पाहिजे. त्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. कठीण आहे आता, असं बरोबर की ते कठीण आहे. म्हणून हळूहळू त्या मार्गाकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून ते 4 आश्रम आपल्याला ठेवलेले आहेत की गृहस्थाश्रम चांगला करा 50 वर्षापर्यंत, मग 51 वनाकडे चला. आवाज आलेली पंढरपूर, आवाज आलेली पंढरपुरा, वेशीपासून आली माघारा परत. काहीतरी राहिलं त्याचं मन इकडे अडकलं कुठेतरी. कसं त्या पंढरपुराच्या विठोबाच्या दर्शनात लक्ष लागेल, नाही लागणार. असं होत. कठीण आहे, सोपं नाही आहे, पण हळूहळू तशी आपली मनाची तयारी आपल्याला करायला हवी आहे. म्हणून प्रत्यक्ष वनात जायची गरज नाही. आपला मोह थोडा थोडा कमी करा, पास थोडा थोडा प्रत्येकाने कमी करा. मायेमध्ये गुंतू नका, मोहात सापडू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं. हा माझा, हा माझा, हा माझा. सगळी भूतं लांब जातील, शेतासाठी सगळे जपतात आणि मग सगळे सोडून जातात, कोणीही राहत नाही. कठीण सोपं येता कोण काम असेल, कोण नाही, सगळे गेले निघून. मग आपले आपणच फक्त. म्हणून हे सोडा आणि मन फक्त परमेश्वराच्या चरणी एकाग्र करा, असं सांगितलेलं आहे. आता मी जी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे सांगितली पंचमहाभूत जी आहेत, त्या पंचमहाभूतापासून आपलं शरीर बनलेलं आहे. आणि ह्यालाच, या सर्वांचं जे आहे चतुष्टय, ह्यालाच समर्थांनी पंचीकरण म्हटले. अंतःकरण चतुष्टय असं म्हटलेलं आहे. ते पृथ्वी, आप, तेज आणि वायू, आणि या सगळ्याचं मिळून पुन्हा आकाश असा एके ठिकाणी मला संदर्भ मिळाला म्हणून तो आपल्यासमोर मी मांडला. आणि समर्थांनी याला पंचीकरण असं म्हटलेलं आहे. हे जी पंचतत्व आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, याला समर्थ रामदासांनी पंचीकरण असं म्हटलं आहे. आणि त्याच्यापुढे ते असं म्हणतात, प्रपंची पाहिजे सुवर्ण. आपण घेतो की नाही सोनं, लागतं आपल्याला, असू दे, मी घेतून ठेवते, आता कुठेतरी पुढे मला उपयोगी पडेल. अशा वेळी उपयोगी पडतं. पूर्वीपासून सुवर्ण घेण्याची पद्धत आहे. मग समर्थांना ते मान्य आहे. ते काय म्हणतात, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. प्रपंच करतात तोपर्यंत सुवर्ण घ्या, आणि परमार्थात गेला की सुवर्णाचा मोह नको, तेव्हा पंचीकरण करा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, म्हणजे अहंकार, चित्त, बुद्धी, मन, हे सगळं त्याच्यातून काढून घ्या. त्याच्यात गुंतू नका, मोहात सापडू नका, बाहेर व्हा, त्याच्यातून बाहेर पडा, म्हणजे तुमचं उरलेलं आयुष्य चांगलं जाईल, असं समर्थ म्हणतात. की आता हे पंचमहाभूतात्मक देह जो आपला आहे, असं नातं परत आपल्याला ओंकाराशीच जोडायचं आहे. कारण ही सगळी निर्मिती ओंकारातून झालेली आहे. म्हणून पुन्हा त्याचं नातं कुठे जातं, ओंकाराशी जातं. आणि म्हणून त्या ओंकाररूपी गणेशाच्याच कृपेने आपल्याला आत्मज्ञान आणि आत्मसाक्षात्कार करून आत्मोन्नती करायची आहे. हे आपण बघितलं. आता त्वंचत्वारि वाक्पदानी, वाक म्हणजे वाणी, वाचा. वाणीची 4 स्थानं आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. सगळे तुम्ही जाणते श्रोते आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. खरं म्हणजे मी
उगाचच सांगते की असं मला कधी कधी वाटतं. नाही, नाही, असं नाही. आम्ही कुठे हां म्हणून ऐकायला चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय ना. तर वाणीची ही 4 स्थानं आहेत. म्हणजे वाणी कुठून बाहेर येते याची 4 स्थानं आहेत. ही परा, पश्चिंती, मध्यमा, वैखरी 4 प्रकारची वाणी आहे. मग 4 वाणीतून हे अभिव्यक्त जो होतो, जो बाहेर पडतो, तो सुद्धा गणेशच आहे. आपण त्वंग वाङ्मयस्त्वंचिन्मयामध्ये बघितलं होतं की वाङ्मय रूप गणेशाचं म्हणजे काय आहे, तर सगळी अक्षरं, स्वर, व्यंजन, संधी, समास हे सगळं म्हणजे गणेश आहे. मग आपण जेव्हा बोलतो, जेव्हा वाणी आपली दुसऱ्याला ऐकू जाते, आपण बोलतो, शब्द बाहेर येतात, हे त्याच्या रूपानेच बाहेर येतात. म्हणून ते वाणीचं स्थान सुद्धा तूच आहेस असं त्याला सांगायचं आहे. आता वैखरी कशाला म्हणायचं ते जरा आपण बघूया. परा, पश्चिंती, मध्यम आणि वैखरी. आधी वैखरी बोलूया, कारण ती आपल्याला जास्त परिचित आहे. सुरुवातीची वाणी जरा कठीण आहे. वैखरी म्हणजे आत्ता मी बोलते आहे आणि माझे शब्द तुम्हाला ऐकू येत आहेत, माझ्या तोंडातून शब्द बाहेर येत आहेत, ही वैखरी. ही प्रत्येकजण आपण कायम वापरत असतो. कधी कधी आपण जास्तच बोलतो, आपल्याला कोणतरी मग सांगतं जरा तोंड बंद ठेव, तुझं फार बोलतेस. ही वैखरी म्हणजे शब्द प्रत्यक्ष शब्दरूपाने ते बाहेर येतं. ओठातून नाद निर्माण होतो आणि शब्द बाहेर येतात आणि त्या शब्दांच्या साहाय्याने मला काय सांगायचे हे मी तुम्हाला सांगू शकते, आशय सांगू शकतो आणि तुम्ही समजू शकता. ह्याच्यासाठी वैखरी वाणीच आपल्याला उपयोगी पडते. पण प्रभात समर्थाने एका ठिकाणी असं म्हटलंय, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. राम आधी वदावा, वैखरी पुढे. म्हणजे आधी मनामध्ये रामाचं नाव घ्या आणि मग तुमची वैखरी बाहेर येऊ दे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी. आधी रामाचं नाव घ्या, मग तुमच्या वैखरी बाहेर येऊ दे. म्हणजे काय होतं, सुरुवातीलाच अंतःकरणापासून रामाचं नाव घेतलं की दिवसभर आपल्या तोंडातून चांगलीच शब्द चांगलीच बाहेर पडतात. कोणालाही दूषणं दिली जात नाहीत, वाईट बोललं जात नाही. म्हणून राम आधी वदावा, पुढे वैखरी. मग दिवसभर वैखरी आहेच तुमच्याबरोबर, पण आधी राम वदावा, आधी परमेश्वराचं नाव घ्यावं. आता यातली परावाणी जी आहे ही सगळ्यात उच्च प्रतीची वाणी असं सांगितलेलं आहे. नंतर मग तिचं स्फुंदन कुठेतरी आपल्याला आत होतं, अंतर्यामी काहीतरी असं आपल्याला जाणवायला लागतं. आणि मग या जाणीवेचा जेव्हा विकास होतो तेव्हा तिची पश्यंती रूपाने तिचा विकास होतो. विकास झाल्यावरती पश्यंती होते. पश्यंती झाल्यावरती ते थांबत नाही. परा, पश्यंती, मध्यमा. मध्यमाच्या रूपाने ती कंठापर्यंत येते आणि वैखरीच्या रूपाने तोंडातून बाहेर येते. म्हणजे आधी उत्पत्ती कुठे होते तिची, अंतःकरणामध्ये होते. म्हणून ज्याचं मन चांगलं त्याची वाणी चांगली असं म्हणतो, आणि ज्याचं मन चांगलं नाही त्याची वाणी चांगली नाही, तो वाणीने चांगलं बोलत नाही. म्हणून शुद्ध मगच शब्द वापरला मी, स्वच्छ नाही शुद्ध. स्वच्छ वेगळं आणि शुद्ध वेगळं. डोळ्याला दिसणारं पाणी शुद्ध नसतं, स्वच्छ दिसणारं पाणी. ते शुद्ध होण्यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागते. तसंच मन शुद्ध होण्यासाठी ही भक्ती करावी लागते. म्हणजे मनाचा अहंकार नाहीसा होतो, मनाचे जे वाईट गुण आहेत ते सगळे नाहीसे होतात. पश्चिंती परत सांगा. सांगणार आहे पुढे. समर्थांनी मराठी श्लोकात म्हटलं ना, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, की शारदा ही त्यांचं मूळ आहे. आणि म्हणून आपल्याला नमो शारदा, पहिला श्लोक समर्थांनी गणेशाला वंदन केले, त्याच्यातच समर्थांनी शारदेला सुद्धा वंदन केलेलं आहे, कारण ती या वाणीची मूळ आहे. शारदा गणपती वेगवेगळी दुसरी आकृत्या 2 आहेत वेगळ्या, मूळ सगळे एकच आहेत ते, म्हणून त्याला वंदन केलेलं आहे. आता परत एकदा सांगते, यांना हवे परत. अंतःप्रेरणेतून जी प्रतीत होते ती परा, बरोबर कळलं. अंतःकरणामध्ये तिची जाणीव होते. अंतःप्रेरणा कुठेतरी असते आपल्याला, त्याच्यातून आपल्याला काहीतरी जाणीव होते. आणि परा म्हणजे तिचं विकसन होतं, त्या प्रेरणेचं विकसन होतं, ती परा. मग ती कंठापर्यंत येते, ती मध्यमा. परा, पश्यंती, मध्यमा. आणि तोंडातून बाहेर आले की ती वैखरी. अशा प्रकारे मध्यमा म्हणजे शब्द प्रकट होऊन प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोचते. आता माझ्या मनात काय चाललंय हे बोलल्याशिवाय मी कळणार नाही ना. मला काय सांगायचं आहे सांगण्यासाठी मला शब्दांच्या माध्यमाची गरज आहे, त्याशिवाय मी पोचू शकत नाही. व बोल ना, बोलल्याशिवाय कसं कळेल असं म्हणतो ना आपण. हां, मुख दुर्बळ आहेस का तू, बोलता येत नाही का, मुख गिळून बसलीस का, बोल काहीतरी असं सांगायची वेळ येते ना. कारण ते शब्द मनात काहीतरी कालवा चाललेली आहे, पण ती प्रकट होत नाहीये. ती केव्हा प्रकट होईल, तेव्हा वैखरी वाणी बाहेर येईल, तेव्हा ते प्रकटीकरण त्याचं होईल. आतल्या भावनेचा काय कल्लोळ असेल, सुखाचा, दुःखाचा, आनंदाचा, तो शब्दांच्या माध्यमातून प्रकट व्हावा लागतो. वैखरी वाणीने तो प्रकट होतो, वैखरी वाणीतून तो दुसऱ्यापर्यंत पोचतो. म्हणून वैखरी आपल्यासारख्याला वैखरी.
पुढे जाऊन सांगणार आहे दुसरं आणखीन एक उदाहरण. मग प्रणवरूपी जो ओंकार आहे ह्या उपासना करताना आपण काय करावं लागतं आपल्याला? ओंकाराची साधना ही सहजासहजी येत नाही. हां तेव्हा जी ओंकाररूपी साधना जे करतात गणेशाची, ते आपण आत्ता वैखरी आपली बाहेर आहे तेव्हा आपण आत 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 खोल जायचं आहे आपल्या अंतःकरणापर्यंत. खोल 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 जायचं आहे, आत काहीतरी शोधायचं आहे आपल्याला की माझ्या आत काय दडलेलं आहे, काय करतं आहे. कारण आपलं मन सारखं बाहेर धावत असतं, ते काबूत ठेवणं कठीण आहे आपल्याला. मग त्याला काबूत ठेवण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग करून त्याला लगाम घालायचं आहे. त्याला मनामध्ये आपल्या मनाला आवर घालून त्याला काबूत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग हे ओंकाराच्या स्तवनानेच आपल्याला हे सामर्थ्य हळूहळू प्राप्त होतं. एकदम नाही आज मी ओंकार केला चला मला झालं सगळं जमलं मला, असं होत नाही. वर्षानुवर्ष लोक ओंकाराची साधना करत असतात तरीसुद्धा जमतो असं नाही होत, प्रत्येकाला जमेलच असं नाही. मग ह्याला बुद्धीच्या अंकुशाने या बाहेर धावणाऱ्या मनाला लगाम घालून त्याला आतमध्ये ठेवायचं आहे. आणि मग वाणीच्या अंतर्यामी असलेल्या ज्या 3 पायऱ्या परा पश्यंती मध्यमा याच्यावर आधी विजय मिळवायचा. आणि मग कुठेतरी आपण म्हणतो की आपलं म्हणतो ना की मनात खूप होतं पण मी बोलले नाही, म्हणजे आत कुठेतरी जाणीव झालेली असते. म्हणजे एखाद्या माणसाचं चांगलं खूप असलं तरीसुद्धा आपण त्याला सगळं ते प्रकट करून सांगत नाही. एखाद्या माणसाविषयी वाईट मत असलं तरी आपण ते त्याला तोंडावर सांगत नाही, पण मनात त्याची जाणीव झालेली असते. परावाणीला त्याची जाणीव झालेली आहे पण तिची पश्यंती होत नाही, मध्यमा होत नाही, वैखरी होत नाही. वैखरीच्या रूपाने ती बाहेर येत नाही, पण आतमध्ये कुठेतरी त्याची जाणीव झालेली असते. पण आपल्याला मॅनर्स आहेत असं आपण म्हणू, एटिकेट्स आहेत की मला कितीही वाटलं की ही व्यक्ती मला आवडत नाही, पण तोंडावर सांगतो का तिला? नाही सांगत. ही व्यक्ती घरात आलेली मला आवडत नाही, पण ती दारात आल्या आपण तिला असं सांगतो का? तिला घेतो ना स्वागत करून घरात, चांगल्या पद्धतीने त्याशी वागतो. पण आत कुठेतरी परापश्यंती मध्यमा काहीतरी वेगळंच आपल्याला सांगत असते, त्याची जाणीव आपल्याला होत असते. पण प्रत्यक्ष प्रत्येक वेळेला आपण तसं करू शकत नाही. मग हे आता एक आणखीन गोष्ट सांगायची ती हा जो आतला नाद असतो ना, तुम्ही राजकारणी लोक बघा म्हणतात आतला आवाज, माझा आतला आवाज मला नाही म्हणाला किंवा मी शांत बसते आणि मला आतल्या आवाजाने सांगितलं हो हरकत नाही तर आतला आवाज मला काहीतरी वेगळं सांगत असतो. हा आतला आवाज म्हणजे परापश्यंती मध्यमा. हा आतला आवाज की शांत राहिला आणि नीट विचार केला की काहीतरी अंतःकरणामध्ये वेगळं जाणवतो, की इथे काहीतरी वेगळं चाललंय आणि तोंडाने मी वेगळंच काहीतरी बोलते आहे असं जाणवायला लागतं आपल्याला. तेव्हा आतला आवाज हा महत्त्वाचा आहे. त्याला काय म्हणतात? हा नाद जो आहे, माझ्या आतमध्ये काय चाललंय, हे मला काहीतरी चाललंय हे कळतं, पण ते समोरच्या माणसाला कळत नाही. तो नाद बाहेर ऐकू येत नाही. संगीतामध्ये एक शब्द वापरतात बघा, अनाहत नाद. तो हा अनाहत नाद की जो होतो पण ऐकू येत नाही, ऐकू येत नाही. परमेश्वर आणि भक्त यांच्यामध्ये असाच अनाहत नाद असतो. भक्ताच्या मनात काय चाललंय परमेश्वराला कळतं, शिष्याच्या मनात काय चाललंय सद्गुरूला कळतं. तो अनाहत नाद असतो. सगळं शिष्य सांगितलं नाही तरी सद्गुरूला बरोबर समजतं की आत्ता माझ्या शिष्याला काय अडचण आहे, त्याला काय मदतीची गरज आहे, हे त्याला बरोबर कळतं. हा अनाहत नाद आहे. इकडून गेलेला, इकडून काहीतरी जे परापश्यंती मध्यमा मला जे काही होतंय ते सद्गुरूंना बरोबर समजतं. हा अनाहत नाद. गाण्यामध्ये सुद्धा पुष्कळ वेळेला असा हा शब्द आहे. तुम्ही जरा मराठी गाणी काळजीपूर्वक ऐकली तर लक्षात येईल तुमच्या. कृष्णाची बासरी, कृष्ण बासरी वाजवायचा. त्या बासरीचा नाद ऐकला की गोपी हातातलं काम टाकून असेल तशा त्या नादाकडे धावत जायचे. हे आपल्याला माहिती. काही वेळेला असं व्हायचं की तो नाद कानामनामध्ये इतका असा भरलेला असतो की कृष्णाची बासरी वाजलीच नाहीये तरी भास होतोय की कृष्ण बासरी वाजवतोय, मला जायला पाहिजे. कृष्णाच्या अंतःकरणात कुठेतरी परापश्यंती मध्यमा जागृत झाली, ती त्याच्या गोपिकांना कळली. अनाहत नाद ऐकू आली नाही, बासरी वाजवलीच नाहीये, पण अंतःकरणामध्ये मला आवाज आला बासरीचा आणि मी गोपी कृष्णाकडे धावत गेल्या. ही भक्तीची उत्कटता. तेव्हा हा असा नाद ऐकायला येतो. हे प्रेम नाही. गोपी आणि कृष्ण यांचं आत्ताच्या भाषेतलं जे प्रेम सगळ्यांना माहिती आहे ते प्रेम नाही, ही भक्ती आहे. भक्तीचा अनाहत नाद आहे. असा प्रेमाचा सुद्धा अनाहत नाद असतो. तरुण मुलांना विचारा, ते आधी प्रेम शब्दात व्यक्त करत नाही, त्याला अंतर्यामी कुठेतरी जाणवतं की आपलं मन कुठेतरी जडलेलं आहे म्हणून. मग ते शब्दरूपाने बाहेर येतं. कोणाला तरी अनुभव असलेल्या माणसाला विचारायला पाहिजे काय होतं ते. शोधून काढा, घरात कुठेतरी असतं आपल्या. तर हा जो नाद असतो हा अनाहत नाद याला म्हणतात. मग
बासरी वाजवली नाही तरी गोपींना तो नाद ऐकू यायचा आणि गोपी कृष्णाकडे खेचल्या जायच्या, आकर्षित व्हायच्या. तेव्हा कृष्ण आणि गोपी ह्या सगळ्याच्या पलीकडे पुसलेले होते. ही भक्तीची उत्कट सीमा होती, परिसीमा होती. तेव्हा असा नाद ऐकायला येतो. आपले नारद मुनी अखंड नारायण 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 भक्तीचे आचार्य. मला छान शब्द मिळाला त्या दिवशी एक, की हे नारद मुनी म्हणजे भक्तीचे आचार्य, भक्तीचे गुरु. भक्ती कशी करावी हे नारद मुनींकडे शिकावं. भक्तीचे आचार्य नारद मुनी. हे नामस्मरण, ह्यांचं नामस्मरण जे होतं ना, हे वैखरीच्या पलीकडे होतं. म्हणजे तोंडाने ते नारायण नारायण प्रत्येक वेळी 24 तास म्हणत नव्हते, पण अंतःकरणामध्ये सतत नारायण नारायण चालू होतं. हे त्यांनाच जमू शकतं. आपण उलटे आहोत. आपण तोंडाने नारायण म्हटलं तरी अंतःकरणात वेगळंच काहीतरी झालं असतं. बरोबर आहे ना? असा अनुभव येतो. आपण तोंडाने रामरक्षा संध्याकाळी म्हणतोय, गणपती अथर्व शीर्ष म्हणतोय, मारुती स्तोत्र सगळं म्हणतो आहोत. ते वैखरीतून बाहेर येते, पण इकडे काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. बरोबर आहे ना? पण ते आणि होतच ते कोणाचंही होतं. आणि मग अरे आपण थांबलो, कुठे म्हणत होतो लक्षच नाही. मध्येच मोबाईलचा फोन आला, मध्येच कोणीतरी दाराची बेल वाजवली, मध्येच कोणीतरी हाक मारली, काहीतरी काम अर्धवट राहिलेलं आठवण झाली आणि थांबलं तोंड म्हणायचं. कुठे थांबले लक्षात नाही, कारण लक्ष तिथे नव्हतंच मुळी. ते तोंडाने चालू होतं फक्त, पण अंतःकरण तिथे लागलेलं नव्हतं. नारद मुनींचं याच्या उलट होतं. त्याची वैखरी बंद झाले, ते अंतःकरणात ते नामस्मरण अखंड चालू असायचं, अखंड चालू असायचं. हा फरक. म्हणून ती माणसं मोठी होतात, उगाच नाही मोठी होत. जप चालू असतो अखंड. मग हे नामस्मरण वैखरीच्या पलीकडे त्यांच्या अंतःकरणामध्ये सतत चालू असायचं. मग ज्याला आत्मज्ञानाचा स्पर्श होतो, आत्मसाक्षात्कार व्हायला लागतो, तो माणूस वैखरी वाणीवर थांबतच नाही. त्याचं समाधान होत नाही वैखरी वाणीतून. मग त्याच्या मुखातून केवळ शब्द बाहेर पडत नाही, त्याच्या परावाणीची त्याला प्रेरणा मिळते. मी मगाशी परापश्यंती मध्यमा वैखरी सांगितलं. परावाणीतून प्रेरणा निर्माण होऊन ते परापश्यंती मध्यमा कंठापर्यंत येऊन जे बाहेर येतं, संतांच्या तोंडून जे बाहेर आलं, वेद जे बाहेर आले, ते असे आहे. हे या वैखरी वाणीतून बाहेर आले, पण आधी त्यांची उत्पत्ती कुठे झाली? परावाणीमध्ये झाली. मग पश्यंती, मग मध्यमा, मग वैखरी, मग ती आपल्यापर्यंत आली. वैखरी ही आपल्यासाठी होती, त्यांच्यासाठी नव्हती. त्यांची वाणी, वैखरी वाणी ही आपल्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाही. त्यांना गरजच नाही. वैखरी वाणीची गरज आपल्याला असते. हां, ती त्यांची वैखरी आली म्हणून आपल्यापर्यंत हे काहीतरी त्यातलं पोचते आणि काहीतरी आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करता येतो. म्हणून आपण जे बोलतो ते शब्द असतात, साधे शब्द आहेत, आणि ह्यांच्या तोंडातून बाहेर येतं ते वागणं. हा फरक. आपण किती शब्द बोलतो, त्यातले घेण्यासारखे किती असतात माहीत नाही. निरर्थक बडबड किती असते माहीत नाही. आवश्यक नसताना किती आपण बोलतो माहीत नाही. बोलतोच. स्वभाव प्रत्येकाचा. कोणाचा बोलण्याचा स्वभाव, कोणाचा न बोलण्याचा स्वभाव. पण नको इतकी बडबड करण्याचा पण काही माणसांचा स्वभाव असतो, आणि काही माणसं आवश्यक तिथेही बोलत नाही. असेही प्रकार बघायला मिळतात. मग हे जे ऋषीमुनींची ही जी वैखरी वाणी, ही त्यांची वैखरी वाणी म्हणजे हे वाङ्मय होतं. ते मुखातून बाहेर येतं आणि मुखापर्यंत जाऊन पोचतं. वाचेतून बाहेर येतं, वाचेकडे जाऊन पोचतं. म्हणून त्याला वाङ्मय असं म्हटलं जातं. वाचेकडून वाचेकडे येतं ते वाङ्मय. हा त्याचा वाङ्मय शब्दाचा अर्थ आहे. मग वेद आहेत, हे जे वाङ्मय आहे, वेद हे वाङ्मय आहे. ते असं या रूपाने बाहेर आलेलं आहे, म्हणून ते शाश्वत आहे. ते अमर आहे, ते अक्षर आहे, ते अभंग आहे, ते अमर आहे. आणि म्हणून हे सगळी परावाणीतून निर्माण होतात. आपला प्रत्येक शब्द परावाणीतून येत नाही. कोणी कुठेही फुजारकी मारू नये, बढाई करू नये, चॅलेंज घेऊ नये कोणी, मी प्रत्येक शब्द परावाणीतून येते, अजिबात नाही. त्यांचे शब्द येतात ते परावाणीतून येतात, म्हणून ते अक्षर होतात, म्हणून ते वाङ्मय होतात, म्हणून त्यांना वाङ्मय स्वरूप प्राप्त झालेलं असतं. मग आता ही परावाणी कुठून निर्माण होते? परावाणीचा उत्पत्ती स्थान कुठे आहे? तर ते ओंकार रूपी गणेशच आहे. मी म्हटलं किती फिरून आलो तरी शेवटी आपल्याला गणेशाकडेच यायचं आहे, त्याच्या चरणाशी लीन व्हायचं आहे. म्हणून परावाणी गणेशापासून निर्माण होते, म्हणून ती अत्युच्च वाणी आहे. मग मी सांगितलं, परा ही अत्युच्च वाणी, सर्वश्रेष्ठ वाणी. म्हणून ती अत्युच्च का? तर ती गणेशापासून निर्माण झाली म्हणून अत्युच्च आहे. असं उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा करता, पंचमहाभूतात्मक देहाचा स्वामी, नंतर सर्व वाणींचा अधिपती जो आहे गणेश, आणि त्याला पुन्हा पुन्हा वंदन करून आपण हा अधिदैवत प्रेरणात्मक खंड आज या ठिकाणी संपू. धन्यवाद.
सर्वेत्र सुखिनः सन्तु म्हणा. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. निदक्षरं पठा. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद सगळ्यांना. काय समजलं असेल तेवढं घेऊन जा, नाही समजलं तर इथे मला ठेवून